SR माहेर बरोबर या झालो का लॉगिन ग्रुप हे नाही सर्वांनी आपापले व्हिडिओ जरा बंद करा, बंद ठेवा व्हिडिओज. अजून एक
नमस्कार. महाराष्ट्रातील जनतेच्या समोर आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी एक असा विषय घेऊन महाराष्ट्र प्रबोधिनी येत आहे की ज्या विषयामुळे येणारी पिढी जी आहे ही पिढी समृद्ध होणार आहे. त्या पिढीच्या भवितव्याचा विचार या अनुषंगाने केला जाणार आहे. आणि कोणता असा विचार केला जाणार आहे की ज्यामुळे ती पिढी ही संरक्षित राहणार आहे. ट्रान्सफॉर्म भारत या संकल्पनेमधून हे ट्रान्सफॉर्मेशन जे होणार आहे हे ट्रान्सफॉर्मेशन नेमकं कुठल्या अवस्थेमधून जाणार आहे आणि हे त्या अवस्थेमधून जात असताना यानंतर म्हणजे 50 वर्षानंतरचा जो कालावधी असेल की आता जी पिढी आहे ही ज्या वेळेला 25 वर्ष म्हणजे एक धरून चला की एक 12 वर्षाचा पहिला स्लॅब, त्याच्यानंतरची 12 वर्ष आणि मग 12 वर्ष, अशा प्रकारे पुढच्या 50 वर्षामध्ये या पिढ्यांवरती शिक्षणाचा काय परिणाम होणार आहे आणि नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंतर्गत कशा पद्धतीने भारत या संपूर्ण प्रक्रियेला समोर जाणार आहे, या सर्व गोष्टींवरती आज पूर्णपणे चर्चा होणार आहे. आणि ही चर्चा या अनुषंगाने होणार आहे की या शैक्षणिक धोरणाची चिकित्सा जी आहे म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 याची संपूर्ण चिकित्सा ही आपल्याला आपल्या या आजच्या कार्यक्रमामध्ये केली जाणार आहे. हे करत असताना सर्वात मुख्य उद्देश जो आहे की या शिक्षा नीतीने किंवा या शिक्षण धोरणाने तो एक टप्पा गाठलेला आहे का किंवा तो टप्पा तो गाठणार आहे का की वंचित आणि बहिष्कृत. आता मी बहिष्कृत या शब्दाचा अर्थ असा आहे की एका इंटरनॅशनल शाळेमध्ये एका झोपडपट्टीतला मुलगा जेव्हा दारावर जाईल तेव्हा त्याचं स्वागत कसं केलं जाईल, या धोरणाने त्याला कोणतं कवच मिळणार आहे, या सर्व गोष्टींकडे आपण पाहणार आहोत. आणि समाजातला जो वंचित घटक आहे त्या वंचित घटकापर्यंत ही शैक्षणिक क्षमता जी आहे, जी देशाने पाहिलेली शैक्षणिक क्षमता आहे, ती शैक्षणिक क्षमता या धोरणाच्या अंतर्गत ज्या पद्धतीने मांडली गेलेली आहे ती जी मांडणी आहे ही मांडणी सर्वसामान्यांना कळावी याकरता महाराष्ट्र प्रबोधिनीने आज इथे अशा प्रकारे महाराष्ट्र प्रबोधिनीने आज हा कार्यक्रम सादर केलेला आहे की राष्ट्रीय शिक्षण धोरणावरती आज इथे चर्चा होणार आहे. आणि माझ्यासोबत चर्चेला इथे आहेत सर, तुमचे दोघांचे व्हिडिओ आणि ऑडिओ ऑन करा. आणि माझ्यासोबत आज इथे उपस्थित आहेत दोन वक्ते की जे दोन्ही वक्ते जे आहेत हे या चळवळीमध्ये शिक्षण चळवळीमध्ये एकत्रितरित्या काम करत आहेत, गेली कित्येक वर्ष काम करत आहेत. त्यातील पहिले जे वक्ते आहेत त्यांची मी ओळख करून देतो. ते आहेत प्राध्यापक सुभाष मेहर सरांची ओळख करून दिली. मेहर सर हे औरंगाबादचे आहेत आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिक्षकेतर सेनेमध्ये ते सरचिटणीस या पदावरती आहेत. ग्रामीण भागातल्या शिक्षणावरती त्यांचा अभ्यास आणि त्यांचं रिसर्च बेस काम आहे. गेली 26 वर्ष ते या शिक्षण क्षेत्रामध्ये अत्यंत चिकित्सक पद्धतीने काम करत आहे आणि त्या माध्यमातून त्यांनी बरेचसे उपाय जे आहेत ते महाराष्ट्र शासनाला देखील यापूर्वी सुचवलेले आहेत. एक आमूलाग्र बदल घडवण्याकरता कशा पद्धतीने आपल्याला पुढे जावं लागेल याबद्दल ते आज इथे मांडणी करणार आहेत. माझ्यासोबत दुसरे विशेष करून हे जे सुभाष मेहर सर आहेत यांची मांडणी जी होणार आहे ती प्राथमिक, माध्यमिक आणि 12वी पर्यंतच्या शिक्षणाचं कसं धोरण असेल याबद्दलची मांडणी सुभाष मेहर सर करणार आहेत. आणि यासोबत माझे दुसरे सहकारी वक्ते आहेत ते म्हणजे संतोष गांगुर्डे. संतोष गांगुर्डे हे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे हे उपाध्यक्ष आहेत आणि विशेष म्हणजे हे चळवळीतले कार्यकर्ते आहेत. म्हणजे आंदोलनं आणि त्या आंदोलनांच्या माध्यमातून, निवेदनांच्या माध्यमातून संशोधनात्मक साधक बाधक चर्चा करून एक नवीन विचार मांडून तो विचार सरकारला विचार करण्याकरता भाग पाडणाऱ्या अशा अनेक कृती संतोष गांगुर्डे यांनी विद्यापीठामध्ये केलेल्या आहेत. विद्यापीठाच्या संपूर्ण विद्यापीठ कायदा जो आहे तो अक्षरशः कोळून पाहिलेले हे व्यक्तिमत्व आहे. अनेक विद्यार्थ्यांना म्हणजे हजारो विद्यार्थ्यांना, मग ज्या विद्यार्थ्यांना विद्यापीठामध्ये अनेक प्रसंगांना सामोरं जावं लागतं, अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं, तिथं सोल्युशन म्हणून एक नाव असतं संतोष गांगुर्डे. संतोष गांगुर्डे सुद्धा इथे उपस्थित आहेत आणि संतोष गांगुर्डे हे आज आपल्याला उच्च शिक्षणाच्या संदर्भात हे राष्ट्रीय शिक्षण धोरण काय म्हणतं यावरती ते चर्चा करणार आहेत. सर्वप्रथम मी आजच्या या चर्चेसाठी आमंत्रित करतो सुभाष मेहर सरांना.
सर, ओव्हर टू यू. नमस्कार. आज 74व्या स्वातंत्र्य दिनाच्या संध्येला आपण महाराष्ट्र प्रबोधिनीच्या या विधी साक्षरता निर्माण करणाऱ्या सक्षम प्रशिक्षित युवक आणि प्रशिक्षित युवक निर्माण करणाऱ्या या परिवर्तनवादी नवनिर्मितीची कास धरलेल्या संस्थेच्या वतीनं आदरणीय प्रमोद पाटील साहेब यांच्या पुढाकारानं एक महत्वपूर्ण राष्ट्रीय विषयावर चर्चा करणार आहोत. ते म्हणजे देशानं 29 जुलै 2020 रोजी स्वीकारलेलं नवीन शैक्षणिक धोरण. यावर महाराष्ट्र प्रबोधिनी या समाजसेवी संस्थेमार्फत भूमिका आपल्या समोर ठेवली जाणार आहे. आज ह्या कार्यक्रमासाठी माननीय प्रमोद पाटील सरांनी प्रमुख भूमिका घेऊन या ठिकाणी हा कार्यक्रम आपल्या समोर ठेवलेला आहे. नेहमीच आम्हाला मार्गदर्शन करणारे पाटील सर यांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. माझे दुसरे पॅनलिस्ट मित्र आहेत संतोषजी गांगुर्डे, जे उच्च शिक्षणावर आपल्याला बोलणार आहेत, आणि सर्व फेसबुक वरील माझ्या बंधू आणि भगिनींनो, शिक्षणाच्या स्वातंत्र्याची वाटचाल राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020. नवीन शैक्षणिक धोरणाचा विचार करत असताना आपण थोडक्यात मागील 2 शैक्षणिक धोरणांचा विचार केला पाहिजे. माणूस हा एक नैसर्गिक प्राणी असल्यामुळं त्याच्यामध्ये सुद्धा पशुवत अधिक प्रेरणा ठासून भरलेल्या आहेत. परंतु या प्रेरणा नियंत्रणात आणून त्याला योग्य अशा दिशा दिल्याने माणसाचं रूपांतर सामाजिक सुसंस्कृत माणसामध्ये झालेलं दिसतं. आणि माणसाच्या या सामाजिकरणाच्या प्रक्रियेमध्ये शिक्षणाची केंद्रीय भूमिका आहे. शिक्षणाचं महत्वाचं उद्दिष्ट व्यक्तीच्या क्षमतांचा विकास करणं आणि त्याला उत्पादक कार्य करण्यास सक्षम बनवणं असं आहे. मात्र शिक्षणाचा मूलभूत विचार जर केला तर आपल्याला असं लक्षात येईल की शिक्षण मानवाला जगण्याचा एक वैज्ञानिक बुद्धिनिष्ठ दृष्टिकोन देतं. या दृष्टीनं आदिम प्रेरणांपासून, अज्ञानापासून, अंधश्रद्धेपासून, भीतीपासून मानवाला मुक्त करतं. आणि म्हणूनच व्यक्तीचा आत्मिक विकास आणि आंतरिक विकास करणं हे शिक्षणाचं मूलभूत ध्येय आहे. एखाद्या व्यक्तीचा आंतरिक विकास झाला की समाजाचा अंतर्बाह्य विकास सहज साध्य होतो. व्यक्ती आणि समाजाचा सर्वांगीण विकासामध्ये शिक्षण महत्वाची भूमिका पार पाडतं. या कारणास्तव शिक्षणाच्या स्वरूपाचा आणि ते स्वरूप निश्चित करण्याच्या धोरणाचा अभ्यास हा अत्यंत गंभीर विषय आहे. आज आपण स्वातंत्र्याच्या नंतर 3रं शैक्षणिक धोरण स्वीकारलेलं आहे. याच्या पूर्वी जे पहिलं शैक्षणिक धोरण आपण स्वीकारलं होतं ते 1965 मध्ये प्राध्यापक दौलतसिंग कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण आयोगाची स्थापना करण्यात आलेली होती. 29 जुलै 1966 रोजी प्राध्यापक दौलतसिंग कोठारींनी आपला ग्रंथवजा अहवाल त्या ठिकाणच्या सरकार समोर सादर केला. त्याला कोठारी आयोग असं म्हणतात. त्यावेळी आदरणीय इंदिरा गांधी या देशाच्या पंतप्रधान होत्या. या अहवालामध्ये संपूर्ण शिक्षण व्यवस्था अधिक काल सुसंगत करून भविष्यातील गरजा देखील भागविण्याची क्षमता निर्माण करण्यासाठी स्वतंत्र भारतामध्ये शिक्षण धोरणाची आवश्यकता होती. कोठारी आयोगाच्या अहवालाने तशी संधी पहिल्या शिक्षण धोरणामध्ये दिली. अहवालाच्या शिफारशी आजही 40-42 वर्षाच्या नंतरही तितक्याच आवश्यक आणि उपयुक्त वाटतात. या अहवालातल्या बऱ्याचशा शिफारशी जशा त्या तशा लागू झालेल्या नाहीत. उदाहरणार्थ, एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या 6% खर्च शिक्षणावर झाला पाहिजे, अशा अनेक बाबी आहेत. बऱ्याचशा महत्वाच्या सूचना दुर्लक्षित केल्या गेल्या म्हणून इतक्या मूलगामी क्रांतिकारक अहवाल असून सुद्धा शिक्षण व्यवस्थेमध्ये सकारात्मक बदल झालेला नाही. कोठारी आयोग हा 10+2+3 असा आकृतीबंध सांगतो. यानंतर दुसरा आयोग 1986 मध्ये आपण स्वीकारला. त्याला आचार्य राममूर्ती आयोग असं म्हणतात. त्यावेळेस तत्कालीन पंतप्रधान माननीय राजीवजी गांधी साहेब होते. 1986 मध्ये हा जो दुसरा आयोग ज्यावेळेस मांडण्यात आला त्यावेळेस आचार्य राममूर्ती या आयोगाचे अध्यक्ष होते. यांच्या अध्यक्षतेखाली हा आयोग स्थापन करण्यात आला. आणि नंतर या आयोगामध्ये 1992 मध्ये पण काही सुधारणा करण्यात आल्या.
या आयोगामध्ये देखील 6% शिक्षणावर खर्च करण्याची शिफारस करण्यात आलेली होती. नवोदय विद्यालयाची कल्पना, सर्व शिक्षा अभियान आणि ऑपरेशन ब्लॅकबोर्ड असे काही वेगवेगळे प्रोग्राम घेऊन हा आयोग पुढे आलेला होता. सध्याचं सर्व शिक्षा अभियान देखील याच्यातलाच एक भाग आहे. या आयोगाने देखील 10+2+3 चा पॅटर्न स्वीकारलेला होता. म्हणजे 10वी नंतर 2 वर्षात, 12वी नंतर उच्च शिक्षण अशा प्रकारचा पॅटर्न, अशा प्रकारचा आकृतीबंध या आयोगाचा होता. सीबीएसई एनसीईआरटी ची स्थापना याच वेळेस झालेली आहे. ज्यावेळेस 1992 मध्ये या आयोगात काही सुधारणा झाल्या त्यावेळेसचे आंध्र प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री के.एन. जनार्दन रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नियुक्त करून त्याचा अहवाल पुन्हा 92 मध्ये सादर करण्यात आला आणि सेंट्रल ऍडवायझरी बोर्ड ऑफ एज्युकेशन कडे तो सुपूर्द करण्यात आला आणि अशा पद्धतीनं हा दुसरा आयोग सादर करण्यात झाला. 1986च्या नंतर आपण तब्बल 34 वर्षाच्या नंतर आज नवीन शैक्षणिक धोरण 2020 ची चर्चा करत आहोत. हा जो आयोग आहे हा पहिल्या आयोगापेक्षा थोडा वेगळा आहे. याच्यात काही मूलगामी बदल करण्यात आलेले आहेत. सुरुवातीला या आयोगाचे जे अध्यक्ष आहेत ते के कस्तुरी रंजन जे आहेत, जे राज्यसभेचे सदस्य आहेत आणि माजी अध्यक्ष आहेत इस्रो बंगलोरचे, आणि यांच्यासोबत 9 सदस्यीय समितीने हा अहवाल या ठिकाणी 29 जुलै 2020 रोजी आपल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुपूर्द करण्यात आलेला आहे. आणि अशा पद्धतीनं हा नवीन शैक्षणिक धोरण 2020 आपल्या समोर आलेला आहे, ज्याचा उहापोह आज केलेला दिसतो. या ठिकाणी या आयोगाचं धोरण जे आहे हे आपण लक्षात जर घेतलं तर हा आयोग 5+3+3+4 अशा प्रकारचं प्राथमिक शिक्षण आणि माध्यमिक शिक्षणाचं धोरण सांगतं. म्हणजे 5 म्हणजे 3 वर्षाच्या नंतर ते बालक शाळेत येईल. म्हणजे पहिले 5 वर्ष म्हणजे पहिले 3 वर्ष ती बालवाडी, केजी, ज्युनियर केजी, लोअर केजी आणि सिनियर केजी, त्याच्यानंतर पहिली दुसरी, नंतरचे 3 वर्ष तिसरी चौथी पाचवी आणि नंतरचे 3 वर्ष 6वी 7वी 8वी आणि नंतरचे 4 वर्ष 9वी ते 12वी असा हा एकंदरीत या आयोगाचा पॅटर्न आहे. पहिल्या आयोगापेक्षा थोडा भिन्न आहे. याच्यात काही गोष्टी मांडलेल्या आहेत. या आयोगाची थोडक्यात पार्श्वभूमी सांगायची म्हणली तर हा आयोग ज्यावेळेस स्थापन करण्यात आला त्या आयोगामध्ये जवळपास 484 पानाचा हा अहवाल होता, परंतु 66 पानाचा मसुदा आयोगाच्या मसुदा समितीने या ठिकाणी सादर केला आणि जवळपास 66 पानांचा अहवाल आपल्याकडे आलेला आहे. हे जे नवीन शैक्षणिक धोरण 29 जुलै 2020 रोजी आपण स्वीकारलेला आहे, हा अहवाल, हे धोरण गेल्या 3-4 वर्षापासून याचं काम चालू आहे. 2019 मध्ये या धोरणाचा मसुदा खुला करून त्याच्यावरच्या म्हणणे आणि शिफारसी मांडण्यात आलेल्या आहेत. जवळपास 1,25,000 सूचना यावेळेस आलेल्या होत्या. त्याच्यातल्या बहुतांशी सूचनांचा स्वीकार करून या अहवालाचा सारांश हा बनवण्यात आलेला आहे. आपण या ठिकाणी या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये सुरुवातीच्या शालेय शिक्षणाचा विचार जर का केला तर 5+3+3+4 आणि पूर्वीचं धोरण 10+2चं होतं. म्हणजे पहिले 10 वर्ष सामान्य शिक्षण म्हणजे प्राथमिक आणि माध्यमिक आणि नंतरचं 2 वर्ष विशिष्ट विषयाचं शिक्षण म्हणजे आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स असा पूर्वीचा पॅटर्न होता. आता 5 वर्ष जे सुरुवातीचे आहेत, जो 5 दिलेला आहे त्याला पायाभूत स्तर असं म्हटलेलं आहे, फाउंडेशन स्टेज. ते जे शिक्षण आहे ते 3 वर्षाच्या बालकापासून 8 वर्षापर्यंतच्या बालकाला मिळणार आहे. आणि यामध्ये शासनाने असं ठरवलेलं आहे या आयोगाच्या धोरणकर्त्यांनी की शीघ्र बौद्धिक विकास, खेळ आणि शोधनावर आधारित अभ्यासक्रम या 3 वर्षापासून 8 वर्षापर्यंतच्या बालकांमध्ये राहणार आहे. आणि याच्यामध्ये 3 वर्ष हे पूर्व प्राथमिक मध्ये आहे आणि 2 वर्ष ही पहिली आणि दुसरीची असतील. नंतरचे जे 3 वर्ष आहेत त्याला तयारीचा स्तर असं म्हटलेलं आहे. वय 8 ते 11 या मध्ये खेळ व शोधन यावर आधारित बांधणी आणि रचनात्मक अध्ययनाकडे संक्रमणाची सुरुवात यामध्ये केली जाणार आहे. मातृभाषेमध्ये किंवा स्थानिक भाषेत शिक्षण देण्याचं काम
या ठिकाणी शिक्षण देण्याची शिफारस या वयोगटातील बालकांसाठी करण्यात आलेली आहे. नंतरचे जे 3 वर्ष आहेत त्याला मिडल स्टेज किंवा मधील स्तर असं म्हटलेलं आहे, जे 11 ते 14 वर्ष वयोगटातील बालकांसाठी असणार आहे. याच्यामध्ये विषयातल्या संकल्पना शिकणे आणि पौगंड अवस्थेमध्ये वाटचाल होत असल्यामुळे कोडिंग सिस्टीम जी चायनामध्ये शिकवली जाते ती सिस्टीम त्याचा अवलंब या स्टेजमध्ये करण्यात आलेला आहे. आणि शेवटचं म्हणजे माध्यमिक स्तर, जे दुसरा स्तर आहे, तो 14 ते 18 वयोगटातल्या विद्यार्थ्यांसाठी, बालकांसाठी आहे. आणि याच्यामध्ये उदरनिर्वाह आणि उच्च शिक्षणासाठी तयारी आणि युवा प्रौढांकडे संक्रमण, विद्यार्थ्यांना विषय निवडाची संधी दिलेली आहे. इथं 11वी आणि 12वी म्हणजे 9वी ते 12वी आपल्याला आवडीनुसार विषय निवडून आपण अभ्यास करू शकतो, अशा प्रकारची सुधारणा, अशा प्रकारच्या सूचना या आयोगात या ठिकाणी मांडण्यात आलेल्या आहेत. आता आपण पहिल्या 5 वर्षाच्या फाउंडेशन स्टेजचा जर का विचार केला, तर यामध्ये बालवाडी, अंगणवाडी, पूर्व प्राथमिक शिक्षा आणि 2 वर्ष पहिली आणि दुसरी, म्हणजे पहिल्या 6 वर्षापासून पहिलंच जे शिक्षण होतं राईट टू फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन मध्ये 6 ते 14 वयोगटातल्या मुलांसाठी होतं. म्हणजे त्या शिक्षणाची जबाबदारी सरकारवर होती. आता या नवीन नीती, या आयोगानुसार, शिक्षणाच्या धोरणानुसार 3 वर्षापासूनच्या बालकाच्या शिक्षणाची जबाबदारी बहुतेक शासन घेणार आहे. आणि ते 12वी पर्यंत ते 15 पर्यंतची म्हणजेच एकूण 18 वर्षापैकी सुरुवातीची 3 वर्ष जर का गेली, तर 3 वर्षापासून 15 वर्षापर्यंत म्हणजे 12वी पर्यंतची जबाबदारी शासन घेणार आहे, असं एकंदरीत या अहवालावरून निदर्शनास येतं. आणि या नवीन धोरणामध्ये 3 ते 18 वर्ष शालेय शिक्षण बंधनकारक करण्यात आलेलं आहे. परंतु जर का याची अंमलबजावणी करायची झाली तर संविधानामध्ये कोणतेही संशोधन किंवा दुरुस्ती याविषयी अजूनपर्यंत करण्यात आलेली नाही. परंतु येणाऱ्या काही वर्षामध्ये हे धोरण जर का अंमलबजावणीमध्ये आलं तर 3 वर्षापासून ते 15 वर्षापर्यंत म्हणजे 12वी पर्यंतच्या शिक्षणाची दुरुस्ती करून, संविधानात दुरुस्ती करून या धोरणाची अंमलबजावणी केली जाऊ शकते, अशी शक्यता या ठिकाणी आहे. या ठिकाणी ह्या स्टेजमध्ये अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन म्हणजे मुलाचं जे 3 वर्षाच्या नंतर अंगणवाडीमध्ये जे काही शिक्षण होणार आहे, ते अंगणवाडी केंद्रामध्ये त्याला शिकवलं जाणार आहे. तिथले जे अंगणवाडी कार्यकर्ते असतील किंवा अंगणवाडीचे जे शिक्षक असतील, ते स्वयंसेवक असतील, ते त्या बालकाला शिकवणार आहे. परंतु यामध्ये त्या अंगणवाडी शिक्षक ते कार्यकर्ते प्रशिक्षित नसतात, म्हणून त्यांच्या प्रशिक्षणाची देखील या ठिकाणी याच्यात तरतूद करण्यात आलेली आहे. या अंगणवाडी शिक्षणामध्ये मुलांना थोडंफार प्रमाणात शिकवलं जावं अशी काही राज्यांची भूमिका आहे, त्यावर सरकार विचार करत आहे. पहिली दुसरीच्या शिक्षणापासून मूलभूत शिक्षणाची सुरुवात या धोरणामध्ये करण्यात आलेली आहे. तर या शिक्षणाच्या बाबतीत काही आक्षेप पण घेतलेले आहेत की ते अंगणवाडी कार्यकर्ता प्रशिक्षित असला पाहिजे. त्या बाबतीत सरकारने या ठिकाणी सांगितलेलं आहे की जे 12वी पर्यंत जे अंगणवाडी कार्यकर्ता जर का असेल तर त्याला 6 महिन्याचा एक फाउंडेशन कोर्स दिला जाईल आणि ते प्रशिक्षण त्यांनी पूर्ण केलं तर तो त्या ठिकाणी त्या बालकांना शिकवण्याचं काम करू शकतो, कारण त्यांचं मानसशास्त्र त्याला समजलं पाहिजे. आणि त्याच्यापेक्षा कमी जे शिक्षण 10वी असेल त्यांना 1 वर्षाचा कोर्स करून त्यांना त्या ठिकाणी त्या मुलांना शिकवण्याचं काम दिलं जाणार आहे. या ठिकाणी दुसरं परिवर्तन याच्यामध्ये असं आहे की बोर्ड परीक्षेचा विषय आहे की बोर्ड परीक्षा 10वी आणि 12वीची बोर्ड परीक्षा ही कंटिन्यू राहील. फक्त याच्यामध्ये आपल्याकडे पहिले 10+2चा पॅटर्न होता आणि 10+2 मध्ये आपल्याला आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स हे विषय घ्यावे लागत होते. आता असं राहणार नाहीये. बोर्ड परीक्षेत तुम्ही सायन्स पण घेऊ शकता. सायन्स जर तुमचे जे आवडीचे विषय असतील, तुम्हाला गणित आवडत नसेल तर तुम्ही गणित सोडून इकडं आर्ट्स मधले पण विषय घेऊ शकता, कला याच्यातले विषय घेऊ शकता किंवा कॉमर्स मधले विषय घेऊ शकता. म्हणजे या ठिकाणी विषयाच्या निवडीचं स्वातंत्र्य या ठिकाणी बोर्ड परीक्षेच्या संदर्भामध्ये दिलेलं आहे. लवचिकता या ठिकाणी आणलेली आहे. आणि बोर्ड परीक्षेच्या द्वारे तुमचं ज्ञान आणि आपण ते कसं मांडतो, कसं व्यक्त करतो हे पाहिलं जाणार आहे. वर्षातून 2 वेळा ही बोर्ड एक्झाम घेतली जाणार आहे, ज्यामध्ये आपल्याला
म्हणजे ज्या सेमिस्टर सिस्टीम याच्यामध्ये येणार आहे, सत्र सिस्टीम येणार आहे आणि सत्र पद्धत आल्यामुळे ज्या सत्रात आपल्याला चांगले गुण मिळतील ते गुण हे अंतिम राहणार आहे आणि त्यामुळं याचा परिणाम काय होईल शिक्षणावर, तर विद्यार्थ्याची असणारी निराशा, विद्यार्थ्यामध्ये असणारं नैराश्य हे कमी होऊन जर एखाद्या सत्रामध्ये त्याला कमी गुण मिळाले तर दुसऱ्या सत्रामध्ये तो चांगले गुण मिळून प्रयत्नपूर्वक अभ्यास करून चांगले गुण मिळवू शकतो. आणखीन एक महत्वाचा बदल असा आहे की आपण ज्या विषयामध्ये कमकुवत आहोत किंवा आपल्याला ज्या विषयामध्ये आवड नाहीये अशा ठिकाणी आपल्याला विषय निवडीचं स्वातंत्र्य या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आणि त्या पद्धतीने आपण विषय निवडून तो अभ्यासक्रम किंवा ती परीक्षा पूर्ण करू शकतो. आता ह्या ठिकाणी दुसरी गोष्ट सांगायची झाली की ह्या धोरणामध्ये आपण सायन्स मध्ये फिजिक्स, केमिस्ट्री यासोबत इतर सब्जेक्ट घेऊ शकतो. आर्ट्स, ह्युमॅनिटीच्या विषयासोबत कॉमर्सचे विषय घेऊ शकतो. अशा प्रकारे जे काही अवघड गोष्टी आहेत त्या कमी करण्याचा प्रयत्न याद्वारे करण्यात आलेला आहे. आणि सहशालेय उपक्रम जे आहेत त्या सहशालेय अभ्यासक्रम त्याच्यामध्ये खेळ असेल, कला असेल, विज्ञान असेल, म्हणजे यांना पहिले प्राधान्य नव्हतं पण यांना ह्या विषयाच्या सोबतच प्राधान्य देण्यात आलेलं आहे आणि व्होकेशनल सब्जेक्ट म्हणून त्यांना या विषयाबरोबरचं महत्व देण्यात आलेलं आहे. विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनामध्ये बदल करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये समन्वयाने मूल्यमापन हे केलेलं आहे. म्हणजे एखादा मुलगा जर का त्याचे मार्क, त्याचं प्रगती पुस्तक हे तो तर पाहणारच आहे, त्याच्यासोबत त्याचे सहकारी विद्यार्थी पण त्याच्यावर त्याचं मत व्यक्त करणार आहे की त्याचा अभ्यास कसा होता, त्यांच्या मताचा पण विचार केला जाणार आहे. फक्त शिक्षकाने दिलेले मार्क याच्यावरच विचार केला जाणार नाहीये. शिक्षकाच्या मार्कांचा विचार केला जाणार आहे, त्याच्याबद्दल त्याच्या सहकाऱ्यांनी दिलेल्या ज्या काही प्रतिक्रिया आहे त्याचा पण विचार करून त्या ठिकाणी त्याच्या प्रगती पुस्तकामध्ये समन्वयानं मूल्यमापन केलं जाणार आहे आणि त्यामुळं शिक्षक, सहकारी आणि विद्यार्थी यांच्या दोघांद्वारे विद्यार्थ्यांचं मूल्यमापन हे केलं जाणार आहे. घोकमपट्टीवर जास्त भर न देता त्याच्याकडे जे कौशल्य आहे त्याचं चिकित्सक विचार करून त्याच्या चिकित्सक विचारसरणीने त्याची असणारी वैचारिक स्पष्टता याचं निरीक्षण आणि याचं मूल्यमापन केलं जाणार आहे आणि त्याच्या चिकित्सकपणावर, त्याच्या कौशल्यावर, त्याच्या वैचारिक स्पष्टतेवर जास्त लक्ष दिलं जाणार आहे. हा पॅटर्न, हा जो बदल आहे हा केव्हापासून होणार आहे, तर याच्यामध्ये खऱ्या अर्थानं बोर्ड पॅटर्नचा जो बदल आहे हा 22-23 पर्यंत लागू केला जाईल असं या ठिकाणी न्यू एज्युकेशन पॉलिसीने किंवा नवीन शैक्षणिक धोरणाने सांगितलेलं आहे आणि त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण हे दिले जाणार आहे. तर या ठिकाणी आपल्याला आता सध्याला 3 वर्ष, कारण हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर या शासन व्यवस्थेला तयार करावं लागणार आहे आणि म्हणून 2023 मध्ये बोर्ड परीक्षा ह्या धोरणानुसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता सध्याला जी मुलं 8वीत शिकत असतील त्या विद्यार्थ्यांना मात्र या नवीन नीतीप्रमाणे, नवीन पद्धतीनुसार परीक्षा ही देता येईल. या ठिकाणी अभ्यासक्रमामध्ये पण बदल करण्यात आलेला आहे. नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क फॉर सोशल एज्युकेशन, NCFSE यांनी हे काम सुरू केलेलं आहे आणि NCERT या अभ्यासक्रमामध्ये मोठं बदल करण्याचं काम हे करत आहे. जे बदल 2021 पर्यंत होतील अशी शक्यता आहे, परंतु 22-23च्या सत्रापासून हे बदल लागू होतील. शिक्षकांच्या प्रशिक्षणाबाबत असं सांगण्यात आलेलं आहे की शिक्षकाला खूप महत्व देण्यात आलेलं आहे. तो चांगल्या प्रकारचा प्रशिक्षित असावा. येणारा जो नवीन शिक्षक आहे त्याला 4 वर्षाचं बीएडचं 4 वर्षाचं बीएड अभ्यासक्रम आहे. 12वीच्या नंतर त्याला जर का शिक्षक या व्यवसायात जायचं असेल तर त्यांनी 4 वर्षामध्ये बीएड करून तो या क्षेत्रामध्ये येऊ शकतो आणि पायाभूत स्तरावर 100% साक्षरता निर्माण करण्याचा विचार या धोरणातून करण्यात आलेला आहे. विद्यार्थी आणि शिक्षक म्हणजे विद्यार्थ्यानुसार शिक्षकाचा रेशिओ जो पूर्वी होता 30 विद्यार्थ्यामागे 1 शिक्षक, हेच धोरण या ठिकाणी लागू करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी आणखीन एक गोष्ट अत्यंत महत्वाची निर्माण करण्यात आलेली आहे की 100% पट पडताळणी, 100% पट नोंदणी करण्याचं उद्दिष्ट शासनाने, या धोरणकर्त्यांनी याच्यामध्ये घेतलेलं आहे की ग्रॉस एनरोलमेंट रेशिओ गोल 2035 म्हणजे 15 वर्षामध्ये 100% विद्यार्थ्यांची पट नोंदणी झाली पाहिजे.
म्हणजे जसं उदाहरणार्थ एका जिल्ह्यामध्ये 1000 मुलं 3 वर्षाची झाली आणि त्यांचं शाळेत त्यांनी ते त्यापैकी जर का 900 मुलं शाळेत प्रवेश घेतला असेल तर त्या जिल्ह्याचा ग्रॉस एनरोलमेंट रेशिओ हा 90% होईल. म्हणजे 90% पटनोंदणी झालेली आहे असं होईल. म्हणजे 100% पटनोंदणी व्हावी प्राथमिक पासून ते माध्यमिक पर्यंत 2035 पर्यंत, म्हणजे ड्रॉपआउटचं प्रमाण कमी करण्यात यावं. ड्रॉपआउटचं प्रमाण कमी करण्याची भूमिका या ठिकाणी आहे. परंतु आपल्या देशातले विद्यार्थी, आपली अवस्था अशी आहे की याच्या पूर्वीच्या आपण धोरणाचा विचार जर केला तर जसं जसं आपण पुढच्या वर्गामध्ये जातो तसं तसं विद्यार्थ्यांची संख्या माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि नंतर उच्च शिक्षणामध्ये कमी कमी होत जाते. आता 11वी 12वी मध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती 56% आहे. उच्च शिक्षणाचं प्रमाण सध्याला 50% आहे. म्हणजे सध्याला 23% आहे. ते 50% प्रमाण या ठिकाणी घेतलेलं आहे. ह्या धोरणाच्या द्वारे सरकारचं हे धोरण असं आहे की 2035 पर्यंत त्यांना 100% पटनोंदणीचा किंवा 100% विद्यार्थी शाळेपर्यंत आला पाहिजे, ही त्यांची भूमिका आहे. हे त्यांचं दूरदृष्टिकोनातून असं नियोजन करण्यात आलेलं आहे. म्हणजे गळतीचं प्रमाण कमी झालं पाहिजे हे या धोरणात आहे. भाषेचा जर का विचार केला तर या ठिकाणी मातृभाषेला प्राधान्याने, म्हणजे प्राथमिक शिक्षणामध्ये मातृभाषेला अत्यंत महत्व दिलेलं आहे. प्राधान्य सरकारने या ठिकाणी याचा प्राधान्याने विचार केलेला आहे. या शिक्षण धोरणामुळे मातृभाषेतून शिक्षणाचं, म्हणजे प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतून दिलं जाणार आहे. म्हणजे मातृभाषेतून शिक्षण किंवा मातृभाषेला प्राधान्य या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. जिथपर्यंत म्हणजे शक्य आहे तिथपर्यंत 5वी ते 8वी पर्यंत. त्याच्या पुढे जर का जरी ठरवले राज्यकर्त्यांनी किंवा धोरणकर्त्यांनी, सरकारने, तर ते शिक्षण त्या भाषेमध्ये ते देऊ शकतात. भाषेचा विचार जर केला तर म्हणजे हा जो नियम आहे हा खाजगी आणि सरकारी दोन्ही यांना लागू होईल. मातृभाषेच्या शिक्षणामध्ये अशा प्रकारची भाषाची हे सांगितलेली आहे की त्या प्रादेशिक भाषा, मातृभाषा आणि मग बाहेरची भाषा. पण त्याच्यापैकी 2 भाषा ह्या आपल्या देशातल्या असल्या पाहिजे, अशा प्रकारे या धोरणात भाषेच्या विषयाच्या महत्वाच्या बाबतीत सांगितलेलं आहे. तर ह्या ठिकाणी ज्या ठिकाणी जिथपर्यंत शक्य असेल तिथपर्यंत शिक्षा हा विषय म्हणजे तिथपर्यंत भाषेत मातृभाषेत शिक्षण देणं अशा प्रकारचं धोरण आहे. खऱ्या अर्थानं शिक्षण हा जो विषय आहे हा राज्य आणि केंद्र दोघांच्या अखत्यारीत येतो. कारण संविधानातील कॉन्करंट लिस्ट मध्ये हा विषय असल्यामुळं केंद्र आणि राज्य सरकार दोन्ही नियम याच्या बाबतीत बनवू शकतात आणि दोघांच्या अखत्यारीत ही बाब आहे. केंद्र सरकार राज्य सरकारला याच भाषेत शिकवा अशा प्रकारची सक्ती करू शकत नाही. कारण भारतीय राज्यघटनेनुसार केंद्राबरोबर राज्यांना देखील स्वतंत्र अधिकार आहे. राज्य पण केंद्राने जो निर्णय घेतला तो राज्यांवर भाषांच्या बाबतीत किंवा शिक्षणाच्या बाबतीत बंधनकारक नाहीये. या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये संशोधनाद्वारे असं सिद्ध झालेलं आहे की 0 ते 8 वयोगटातली बालकं यांच्यामध्ये बौद्धिक क्षमता अधिक असल्यामुळं ते भाषा लवकर ग्रहण, आपली जी स्वतःची मातृभाषा किंवा कोणती भाषा लवकर ग्रहण करतात, त्यांना लवकर समजतं आणि एकापेक्षा अधिक भाषा आकलन करणाऱ्या मुलांची बुद्धिमत्ता प्रभावी असते. त्यांचं डोकं या कार्यकाळात म्हणजे या वयामध्ये जास्त अधिक प्रभावीपणे चालतं. म्हणून युवक मुलांना वेगवेगळ्या भाषेचं ज्ञान मिळणं आवश्यक आहे. म्हणून बहुभाषिक शिक्षणाला यामध्ये प्राधान्य दिलेलं आहे. त्रिभाषिक सूत्र या ठिकाणी मांडलेले आहे. ते मी तुम्हाला आता सांगितलं की एक प्रादेशिक भाषा, एक मातृभाषा आणि एक दुसरी भाषा, अशी 3 भाषांचं सूत्र आहे. याच्यामधल्या 2 भाषा ह्या आपल्या भारतातल्या असाव्या आणि एक भाषा इंग्रजी वगैरे किंवा फ्रेंच काय तुम्हाला घ्यायची असेल ती भाषा बाहेरची असली पाहिजे. म्हणजे आपण या धोरणामुळे असं सांगता येईल की तमिळनाडूमध्ये एक भाषा शिकवली जाते तमिळ, दुसरी भाषा इंग्लिश, तिसरी फ्रेंच, असं नाही होऊ शकत. त्या ठिकाणी त्यांना फ्रेंचच्या जागी हिंदी किंवा कन्नडी किंवा संस्कृत किंवा मल्याळम अशी भाषा घ्यावी लागेल. म्हणजे एक रिजनल, एक मातृभाषा आणि एक इंग्रजी बाहेरची भाषा, अशा प्रकारचं सूत्र या ठिकाणी मांडण्यात आलेले. परंतु याला राज्य किती प्रतिसाद देतात हा त्याच्यावरचा भाग आहे. भाषा कोणतीही असली परंतु ती
भारतीय भाषा आहे आणि केंद्र सरकारची अशी शिफारस आहे. म्हणजे याच्यामध्ये केंद्र सरकारने रिकमेंड केलेलं आहे, सक्ती केलेली नाहीये, कंपल्सरी केलेलं नाहीये. कारण ही राज्य सरकारचा तो अधिकार आहे की कोणती भाषा शिक्षणामध्ये ठेवली पाहिजे, कशा प्रकारे शिक्षणामध्ये बदल केला पाहिजे. त्यामध्ये केंद्र सरकार हे हस्तक्षेप करू शकत नाही. आणि आंध्र प्रदेश यांनी तर आत्ताच घोषित केलंय की त्यांच्या शिक्षणाचं माध्यम हे इंग्रजी असणार आहे. तेलुगू ऐवजी इंग्रजी माध्यमामध्ये मुलांना शिकवलं जाईल अशी त्यांची भूमिका आहे. तर या ठिकाणी याच्यामध्ये टीकात्मक परीक्षण असं आहे की प्राथमिक शिक्षण मातृभाषेत असलं पाहिजे. या धोरणावर मातृभाषेत असावं या धोरणावर अशी टीका होते की जी ट्रान्सफरेबल लोक आहेत, ज्यांच्या बदल्या होतात. उत्तर प्रदेशातून कोणी जर का तिकडं दक्षिण भारतामध्ये गेलं, तर त्यांच्या शिक्षणाचं माध्यम उत्तर प्रदेशामध्ये हिंदी मातृभाषा आहे आणि दक्षिण भारतामध्ये जर का गेलं तर तिथं तमिळ असेल किंवा त्या ठिकाणची दुसरी भाषा असेल. तर मग अशा वेळेस काय करायचं? या बाबतीत शासन त्या ठिकाणी त्याचा विचार करेल असं या ठिकाणी वाटतं. मातृभाषेचा नियम हा म्हणजे फॉलो अशा ठिकाणी म्हणजे तो अवलंब करता येणार नाही. देशातली इंग्लिश मीडियम शाळा याला डेफिनेटली म्हणजे याला राबवणार नाही आणि इंग्लिश मीडियम शाळा याचा स्वीकार करणार नाही. याचा आपण या ठिकाणी विचार केला पाहिजे आणि त्याच्यामुळे काय होईल की शिक्षणामध्ये असमानता आपल्याला दिसून येईल. म्हणजे शिक्षण पद्धती आपल्याला दोन वेगवेगळे स्तर आपल्याला या भाषेच्या याच्यावरून दिसून येतील. म्हणून याविषयी या धोरणकर्त्यांनी याच्यावर विचार करायला पाहिजे. आता या ठिकाणी दुसरी एक गोष्ट अशी आहे की शिक्षणामध्ये तंत्रज्ञानाचा वापर, टीचिंग लर्निंग याच्यामध्ये शैक्षणिक नियोजनामध्ये टेक्निकल गोष्टींचा वापर या ठिकाणी करण्याचं शासनाने याच्यामध्ये ठरवलेलं आहे. नॅशनल एज्युकेशन टेक्नॉलॉजी फोरम NETF यांनी हे शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर या ठिकाणी याचं धोरण सांगितलेलं आहे. तर या ठिकाणी रेग्युलेशन जास्त प्रमाणात आहे ह्या न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये. म्हणजे विनियमन अधिक आहे. या विनियमांच्या मोहमायामध्ये जर का हे जे बिल आहे किंवा हा जो मसुदा आहे याच्या बाहेर जाऊन काम करण्याची गरज आहे. जर आपण या ठिकाणी याच्यामध्ये पण 6% शिक्षणावर खर्च केला पाहिजे अशा प्रकारचं धोरण या ठिकाणी या पॉलिसीमध्ये पण राबवण्यात आलेलं आहे की एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या 6% खर्च झाला पाहिजे. नवीन शिक्षकांच्या बाबतीत या ठिकाणी असं सांगितलेलं आहे की नवीन शैक्षणिक धोरण असं सांगतं की शिक्षण हा शिक्षक जो आहे हा येणाऱ्या बदलाचा केंद्रभागी असावा आणि नवीन शिक्षण नीती अशी असायला पाहिजे की शिक्षकाला समाजात प्रतिष्ठा निर्माण करून देईल. आवश्यक घटक म्हणून त्याला स्थान असावं. येणाऱ्या पिढीला शिक्षक हा येणाऱ्या पिढीला घडवत असतो. म्हणून एक सक्षम नागरिक तयार होण्यासाठी शिक्षकाची प्रतिष्ठा समाजामध्ये वाढवली पाहिजे आणि त्याच्यासाठी शिक्षकांसाठी फाउंडेशन ह्या सगळ्या अनेक कोर्सेस किंवा ट्रेनिंग्स ह्या करण्यात आलेल्या आहेत. शिक्षकांच्या नियुक्तीच्या वेळी आता त्याला टीईटी सारख्या परीक्षेला सामोरं जाऊन आपल्या स्वतःची गुणवत्ता सिद्ध करून त्याला या क्षेत्रामध्ये शिकवण्याच्या क्षेत्रामध्ये येता येणार आहे. आणि एक अत्यंत महत्वपूर्ण बदल याच्यामध्ये असा आहे की टीईटी वाले जे आहे यांना प्रत्यक्ष म्हणजे टीईटी तर द्यावाच लागणार आहे पण प्रत्यक्ष मुलाखत देऊन शिकवण्याचं प्रात्यक्षिक त्याला द्यावं लागणार आहे आणि ते वर्गात कसे शिकवतात, मग विद्यार्थ्यांना त्यांचं शिकवणं आवडतं का, शिक्षकांची आवड आणि यांची प्रेरणा पाहून त्याची नियुक्ती ही केली जाणार आहे. म्हणजे क्लासरूम डेमॉन्स्ट्रेशन होणार आहे. इंटरव्ह्यू घेत असताना क्लासरूम डेमॉन्स्ट्रेशनला या ठिकाणी शिक्षकाच्या महत्व दिलेलं आहे आणि सर्व शाळांमध्ये या पद्धतीचा अवलंब केला जाणार आहे. मग ती सरकारी शाळा असो की खाजगी शाळा असो. डेमो क्लासेस मुलाखतीद्वारे विद्यार्थी किती समाधानी आहे यानुसार मूल्यमापन त्या शिक्षकाचं केलं जाणार आहे आणि शिक्षकाची भरती केली जाणार आहे. 2030 पर्यंत शिक्षकांच्या ज्या बदल्या आहेत या धोरणामध्ये पण बदल हा केला जाणार आहे. तर एकंदरीत या धोरणाचा आपण जर का वापर केला, या धोरणाच्या खर्चाच्या बाबतीत जर का आपण
फायनान्शियल गोष्टीच्या बाबतीत पण आपण विचार केला तर सर्व धोरणात असं सांगितलेलं आहे की शिक्षणावर एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या 6% खर्च केला पाहिजे. ही समस्या आहे की ही उद्दिष्ट आतापर्यंत पहिलं पण धोरण साध्य करू शकलेलं नाही, दुसरं पण धोरण साध्य करू शकलेलं नाहीये. सध्या फक्त 3% कमी खर्च जीडीपीच्या केला जातो आहे आणि राज्य 20% एकूण उत्पन्नाच्या खर्च शिक्षणावर करताय. हे उद्दिष्ट साध्य होतं की नाही हे सांगता येत नाही. पण या धोरणाची अंमलबजावणी जर योग्य पद्धतीने करायची असेल तर खऱ्या अर्थानं 6% शिक्षणावर एकूण राष्ट्रीय उत्पन्नाचा खर्च जर झाला तर खऱ्या अर्थानं शिक्षण हे चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांना देता येऊ शकतं. तर या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की हे जे नवीन शैक्षणिक धोरण आहे या नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीमध्ये आर्थिक तरतुदीची गरज लागणार आहे. पायाभूत शिक्षणाच्या स्तरावर शिशुवर्ग आणि बालवाटिकांसाठी जवळजवळ गावामध्ये पुनर्रचना करावी लागणार आहे. वर्ग खोल्यांचं बांधकाम आहे, प्रशिक्षित शिक्षकांची अतिरिक्त पदं आहेत आणि शिशूंच्या शिक्षणाकरता लागणारी जी काही दृक श्राव्य साधनं आहे इत्यादींसाठी बरीच मोठी तरतूद ही उपलब्ध करावी लागणार आहे. माध्यमिकच्या स्तरावर अनेक नवीन विषयाच्या अंतर्भावामुळे 6वी ते 8वी वर्गातील व्यवसाय शिक्षणाच्या व्यवस्थेमुळे शिक्षकांची वाढीव पदे आणि अतिरिक्त पायाभूत सुविधा या निर्माण कराव्या लागतील. 2025 मध्ये बालक शिक्षणामध्ये गुणवत्ता निर्माण करण्याचं ध्येय साध्य करण्याकरता सर्व सुविधा यापूर्वी किमान 3 वर्ष आधी उपलब्ध कराव्या लागणार आहेत. याशिवाय धोरणात नमूद केलेल्या शिक्षकांची पदं मंजूर करण्याचे जे निकष आहेत ते शिथिल होणार असल्यामुळं शिक्षकांची अतिरिक्त पदं शालेय पोषण आहाराकरता मध्यवर्ती स्वयंपाकगृह, शाळाबाह्य बालकांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणण्याकरता समुपदेशक किंवा प्रशिक्षित समाजसेवकांच्या नियुक्त्या, शिक्षकांचं दर्जेदार प्रशिक्षण आणि दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची विशेष व्यवस्था मोठ्या प्रमाणात निधीच्या उपलब्धतेवर अवलंबून राहणार आहे. असं असलं तरी 2020च्या शैक्षणिक धोरणामध्ये बरेच अर्थनिरपेक्ष असे नाविन्यपूर्ण कार्यक्रम दाखवलेले आहेत. शाळाबाह्य बालकांसाठी दूरस्थ शिक्षणाची व्यवस्था आणि इयत्ता 3, 5 आणि 8वीच्या स्तरावरील सामान्य परीक्षांचं आयोजन यामध्ये आहे. अभ्यासक्रम कमी करून चिकित्सक विचारसरणी, शोध, चर्चा, विश्लेषण यावर आधारित अभ्यासक्रम सुचविण्यात आलेला आहे. इयत्ता 3री पासून त्रिभाषा सूत्र, मातृभाषेतून 5वी पर्यंत शिक्षण, त्रिभाषांची निवड करण्यास राज्यांना दिलेलं स्वातंत्र्य, गावातील कारागिरांसोबत वर्षातून 10 दिवस प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी आणि आपण खरोखर काय करतो, डुईंग व्हॉट्स राईट असं नाव धारण करून दिल्या जाणारे नैतिक मूल्याचे पाठ हे त्यातील नाविन्यपूर्ण कार्यक्रम आहेत. पाठ्यपुस्तकाची निवड करण्याचं स्वातंत्र्य शिक्षकांना राहणार आहे. कोचिंग क्लासनं चालवलेल्या पालकाचं आर्थिक शोषण थांबवण्याकरता मंडळाच्या परीक्षांमध्ये जो आमूलाग्र बदल सुचवलेला आहे यामुळं बुद्धिमान विद्यार्थ्यांसाठी गणित, विज्ञान, क्रीडा, कला संस्थांशी सहसंबंध जोडण्यात येणार आहे. या ठिकाणी ऑलिम्पियाड अशा परीक्षांना विशेष महत्व दिले जाणार आहे. IIT, नीट, बिट्स अशा नामवंत संस्थांमध्ये ऑलिम्पियाड विजयी जे विद्यार्थी आहेत, ऑलिम्पियाड परीक्षा त्यांनी दिलेल्या आहेत, त्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. आता या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की खऱ्या अर्थानं प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि विनामूल्य करत असताना 2009चं जे कायदा या ठिकाणी निर्माण झाला त्यामध्ये 6 ते 14 वर्ष वयोगटातल्या बालकांचा समावेश हा करण्यात आलेला होता. खऱ्या अर्थानं बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा कायदा जो अनेक वर्षाच्या नंतर आपल्या देशामध्ये 2009 मध्ये पासून राबवण्यात आला त्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने झाली पाहिजे. ह्या मसुद्यामध्ये या धोरणाला किंवा या कायद्याला कोणत्याही प्रकारचं स्थान दिलेलं म्हणजे कमी प्रमाणात स्थान दिलेलं आहे असं या ठिकाणी दिसून येतं. या कायद्यामध्ये आता बदल करावा लागणार आहे कारण जर का 3 वर्षापासूनच्या बालकांना आपण शिक्षणामध्ये सामावून घेतलेला आहे आणि नंतर 12वी पर्यंतचा बालक म्हणजे 15 वर्षापर्यंतचा बालक जर तिथे येणार आहे तर या कायद्यामध्ये दुरुस्ती करून मग त्यांचा समावेश याच कायद्यामध्ये केला जाणार आहे की कायद्यात दुरुस्ती केली जाणार आहे याचा विचार करणं आवश्यक आहे. दुसरी गोष्ट जर का खऱ्या हे शिक्षण धोरण राबवायचं असेल, शासनकर्त्यांची मानसिकता असेल तर फायनान्शियल
गोष्टींची तरतूद होणं अत्यंत आवश्यक आहे. एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या 6% खर्च खऱ्या अर्थाने जर का या धोरणावर झाला तर हे धोरण चांगल्या पद्धतीने अंमलबजावणीमध्ये येऊ शकतं. आणि याच्यासाठी केवळ याच्यात तरतूद करून चालणार नाही, तर वेगळा कायदा जर का निर्माण केला याच्या फंडिंगला घेऊन, तर खऱ्या अर्थानं कायद्याची निर्मिती जर का शिक्षणाच्या या 6% खर्चावर झाली तर तो कायदा प्रत्येक राज्याला बंधनकारक राहील आणि त्याच्यामुळं शिक्षणाचं सार्वत्रिकरण होण्याचं जे उद्दिष्ट आहे ते साध्य होऊ शकतं आणि सर्वसामान्यपर्यंत शिक्षण होऊ शकतं. ह्या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करत असताना एक गोष्ट या ठिकाणी आपण लक्षात घेतली पाहिजे की कोणतंही धोरण हे आजच्या समाज व्यवस्थेशी सुसंगत असतं, परंतु त्याची अंमलबजावणी करणारी व्यवस्था ही चांगली असली पाहिजे. ह्या धोरणाची अंमलबजावणी किती प्रभावीपणे होते त्यावर ह्या धोरणाचं यश आणि अपयश हे अवलंबून आहे. हे धोरण सर्वसामान्यांसाठी, शोषितांसाठी, पीडितांसाठी, शेतमजूर यांच्या मुलांसाठी हे पोषक असलं पाहिजे, त्यांच्यापर्यंत शिक्षण गेलं पाहिजे. कारण आज भारतातल्या अनेक वाड्यां वस्त्यांवर तांड्यांवर शिक्षणाचा प्रवाह किंवा शिक्षणाची गंगा गेलेली नाहीये. तिथपर्यंत शिक्षण पोहोचणं ही काळाची गरज आहे. ड्रॉपआउटचं प्रमाण प्राथमिक मध्ये पण तेवढंच जास्त आहे आणि उच्च शिक्षणामध्ये पण तेवढंच जास्त आहे. शिक्षणामध्ये जर का रस निर्माण करायचा असेल किंवा शिक्षणामध्ये आवड निर्माण करण्यासाठी शिक्षणावर होणारा जो खर्च आहे तो जास्त प्रमाणामध्ये योग्य प्रमाण म्हणजे या तरतुदीनुसार झाला पाहिजे असं या ठिकाणी म्हणता येईल. आपण या ठिकाणी असं सांगू शकतो की विद्यार्थी, शिक्षक आणि शाळा यांच्या मूल्यांकनासाठी या ठिकाणी एनसीईआरटी आणि एनपीएसटी आणि एनसीटी या शीर्ष संस्था त्याचं साधन तयार करण्यासाठी काम करतायत. या धोरणामध्ये आपल्याला असं सांगता येईल की हे जे धोरण आहे हे आपल्याला खाजगी शैक्षणिक संस्थांची म्हणजे ज्या खाजगी शैक्षणिक संस्था नफेखोरी करतात असं जे धोरणात म्हटलेलं आहे, असं असून देखील खाजगी संस्थांना शिक्षण व्यवस्थेत महत्वाची भूमिका निभावण्यासाठी सूचना धोरणात केलेली आहे. आता ह्या सगळ्या बाबींचा जर का आपण विचार केला तर या धोरणामध्ये काही उणिवा आहेत. त्या उणिवांच्या बाबतीत आपण जर का म्हणलं तर मुख्य म्हणजे 34 वर्षानंतर हे धोरण हे ठरवताना त्या आधीच्या धोरणातील उद्दिष्ट सफल झाली की नाही हे पाहणं अत्यंत गरजेचं. याचा उहापोह या धोरणामध्ये करण्यात आलेला नाहीये. शिक्षण हक्काच्या कायद्याच्या अंमलबजावणीतील यशापयशाचं सखोल विवेचन या ठिकाणी करणं आवश्यक आहे. ते करण्यात आलेलं नाहीये. फक्त प्रस्ताविकेमध्ये एका वाक्यामध्ये या क्रांतिकारी आणि महत्वाच्या कायद्याची बोळवण करण्यात आलेली आहे. लोकसभेमध्ये चर्चा केल्याशिवाय या धोरणाला निवळ केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मंजुरी दिलेली आहे आणि धोरण लागू झाले पुढील वर्षापासून अंमलात आणण्यात येईल असा प्रचार सुरू झालेला आहे. आणि याशिवाय काही तरतुदी आणि काही सूचना या धोकादायक आहेत हे लक्षात घ्यावं लागणार आहे. सर्व समाज बांधवांनी आणि सर्व आपल्या या ठिकाणी जे वेगवेगळ्या घटकांमध्ये काम करणारी जे काही आपले भारतीय नागरिक आहेत त्यांनी या ठिकाणी जागरूक राहिलं पाहिजे. कारण शिक्षण आपल्या मुलापर्यंत पोहोचलं पाहिजे. कारण ते पोहोचण्यासाठी खऱ्या अर्थानं बालकाचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा कायदा अंमलबजावणीत योग्य पद्धतीने अंमलबजावणीत आणला पाहिजे. त्याच्यासाठी समाजाची आग्रही भूमिका असली पाहिजे. दुसरी गोष्ट, याच्यानुसार जो कायद्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे तो बदल योग्य प्रकारे होतो की नाही याच्याकडे पण आपण पाहणं अत्यंत गरजेचं आहे. आता प्रत्यक्ष शिक्षणामध्ये 6 अध्यायाची मदत वगैरे हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता ह्या धोरणाचा विचार करत असताना मी या धोरणाकडे म्हणजे असं माझं मत आहे की शुगर कोटेड धोरण हे आहे. याच्यामध्ये काही स्पष्टता काही बाबतीत दिलेली नाहीये आणि स्पष्टता न दिल्यामुळं योग्य पद्धतीने धोरणाची अंमलबजावणी होणं आणि त्याच्याकडे सगळ्यांनी लक्ष देणं हे अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं. सगळ्यांनी जर खऱ्या अर्थानं याच्यामध्ये सरकारने इच्छाशक्ती जर का दाखवली आणि सरकारच्या इच्छाशक्तीवर हे धोरण या धोरणाची अंमलबजावणी ही ठरणार आहे.
6% निधी जर का खऱ्या अर्थानं उपलब्ध करून दिलं एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या, तर ह्या धोरणाची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होऊ शकते. आणि ही जबाबदारी सरकार, याच्या सोबत शाळा, शिक्षक, संस्थाचालक, समाज आणि पालक यांना घ्यावी लागणार आहे, असं माझं या ठिकाणी मत आहे. हे धोरण, या धोरणाच्या बाबतीत, कारण शासन आपल्या आयडिओलॉजीनुसार, आदर्शवादानुसार धोरण निश्चित करतं. हे धोरण जे निश्चित केलेलं आहे शासनाने, त्यांच्या आयडिओलॉजीनुसार त्यांचा आदर्शवाद शिक्षणामधून यावा, शिक्षणामधून त्यांच्या आदर्शवादाच्या विचाराची मुलं निर्माण व्हावी, अशा प्रकारची भूमिका प्रत्येक शासनकर्त्याची असते त्या त्या वेळेसच्या. तर याच्यामध्ये फक्त आपण सर्व समानता निर्माण करणारं शिक्षण आपल्याला म्हणजे या ठिकाणी अंमलबजावणीत आणलं जातं की नाही, या ठिकाणी हे पाहणं गरजेचं आहे. आणि म्हणून सगळ्यांनी जागृत राहून प्राथमिक शिक्षण सक्तीचं विनामूल्य आपल्याला मिळालं पाहिजे. आणि ह्या धोरणानुसार 3 वर्षापासून ते म्हणजे 3 वर्षापासून ते 15 वर्षापर्यंत म्हणजे 12वी पर्यंत शिक्षण सक्तीचं आणि विनामूल्य मिळालं पाहिजे, याचा आग्रह समाजातून धरला पाहिजे, असं मी या ठिकाणी म्हणजे माझी धारणा आहे. आणि म्हणून आपल्या या परिवर्तनवादी आणि आपण त्याला काय म्हणू की लोकतांत्रिक देशामध्ये हे धोरण अंमलबजावणीत येत असताना आपली सामाजिक मूल्य पायदळी तुडवली जाणार नाही. आणि देशाची एकात्मता, देशातली बंधुता, देशातली सामाजिक समता ही अबाधित राहील, याच्याकडे सर्व समाज बांधवांनी लक्ष देऊन योग्य शिक्षणाच्या विषयी आग्रह धरणं गरजेचं आहे, असं मला वाटतं. धन्यवाद सर. माध्यमिक पासून ते उच्च माध्यमिक पर्यंतची जी मांडणी आहे, आणि या मांडणीमध्ये या मसुदा म्हणण्यापेक्षा या नीतीमध्ये, या धोरणामध्ये नेमकं काय सांगितलं गेलेलं आहे त्याचं आता त्याची मांडणी मेहर सरांनी केली. सर धन्यवाद. यानंतर उच्च माध्यमिक म्हणजे उच्च शिक्षणाच्या संदर्भामध्ये या धोरणामध्ये, राज्याच्या शैक्षणिक धोरणामध्ये, देशाच्या शैक्षणिक धोरणामध्ये काय मांडणी केली गेलेली आहे, यासाठी आपल्याकडे वक्ते आहेत. वक्ते याची मांडणी करतील. संतोष गांगुर्डेंना मी विनंती करतो की त्यांनी या पुढचं जे वक्तव्य आहे ते त्यांनी करावं. गांगुर्डे, तुमचा स्पीकर चालू करा, माईक बंद आहे. ओके ओके, येतो आवाज? हो, येतोय. हो. हा, सर्वप्रथम मी महाराष्ट्र प्रबोधिनी तसेच प्रमोद पाटील सरांचे मी आभार व्यक्त करतो. आणि या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मी सर्वांचंच हार्दिक शुभेच्छा मी देतो सर्व श्रोत्यांना. विषय असा आहे की आज आपण या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आज आपण शिक्षणाच्या स्वातंत्र्याबद्दल आज चर्चा करणार आहोत. आणि या आधी माझे जे कलिग्स आहेत, माझे मित्र आहेत, मेहर सर यांनी बरेच या संदर्भामध्ये स्पष्टीकरण केलेलं आहे राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये. माझ्याकडे आता उरलेलं फारच कमी आहे, म्हणजे ते उच्च शिक्षणाबद्दल, आणि त्यांनी एकूणच त्याचे जे उद्दिष्ट आहेत, त्याचे जे मोटिव्ह आहेत, ऑब्जेक्टिव्ह आहेत, सर्व त्यांनी सांगितलेलेच आहेत. आता तसं पाहायला गेलं तर राष्ट्रीय शिक्षण धोरण किंवा ज्याला आपण न्यू एज्युकेशन पॉलिसी म्हणतो किंवा नॅशनल एज्युकेशन पॉलिसी म्हणतो, ही सुरू करायची आधी, म्हणजे याच्याबद्दल मला काही सांगायच्या आधी मी तुम्हाला म्हणजे मला हे सांगू इच्छितो की भारतामध्ये उच्च शिक्षणाची जी संकल्पना कधीपासून सुरू झालेली, म्हणजे अगदी प्री ब्रिटिश पिरियड, म्हणजे इंग्रज म्हणजे आपल्या स्वातंत्र्यपूर्वीच्या काळामध्ये बोलतो, म्हणजे ब्रिटिश काळातलं बोलतोय. तर स्वातंत्र्यपूर्वीच्या काळामध्ये शिक्षणाची जी उच्च शिक्षण जे संकल्पना सुरू झाली ती 1857 साली ब्रिटिशांनी आजचं जे मुंबई विद्यापीठ आहे त्या काळाचं बॉम्बे युनिव्हर्सिटी, त्याच्यानंतर कलकत्ता युनिव्हर्सिटी आणि तसंच मद्रास युनिव्हर्सिटीची स्थापना केली होती. आणि त्याच्याही आधी आपल्याला महाविद्यालयाची स्थापना दिसते. महाविद्यालयाची स्थापना त्याच्या आधी 1817 साली कलकत्तामध्ये आपल्याला हिंदू कॉलेजची स्थापना दिसते. त्याच्यानंतर 1832 मध्ये पुन्हा मुंबई म्हणजे त्या काळाचं बॉम्बेमध्ये एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूटची स्थापना दिसते. तर एकंदरीत कसं आहे की ब्रिटिशांनी हा जो पाया रचला होता उच्च शिक्षण संदर्भातलं, याच्या
त्या पाठीमागे त्यांचे काही ते हेतू होते. हेतू म्हणजे कसं की त्यांचं जी काय राजवट की त्याची जी काही प्रशासन चालवायचं आहे, त्या प्रशासन चालवण्यासाठी त्यांना जे कर्मचारी हवे होते, त्यांच्यासाठी जे प्रशिक्षण हवं होतं, त्या प्रशिक्षणासाठी त्यांनी हा उच्च शिक्षणाचा हा पाया घातला होता आणि या पायाच्यातून त्यांना बरेचसे त्यांचे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वर्कसाठी कर्मचारी मिळत होते. आता आपण जर तसं बघितलं तर 150 वर्षानंतर म्हणजे तब्बल 1947 जेव्हा भारत स्वतंत्र झाला, त्यावेळेला आपल्याकडे उच्च शिक्षणाचे जे काही विद्यापीठ होते, जिकडनं शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार होतो, त्याची आपण जर गणना बघितली तर ती केवळ फक्त 27 होते. तर 27 विद्यापीठाचा जो काही भारत देश होता, तो स्वतंत्र नंतरच्या काळामध्ये अगदी अग्रेसर उच्च शिक्षणामध्ये म्हणजे एकूण शिक्षणामध्ये अग्रेसर राहिलेला दिसतोय तो. म्हणजे 1996 ला आपण जर ती गणना बघितली ती 27 पासून ते विद्यापीठ ते 250 विद्यापीठ आपल्याला 1996 मध्ये भारतामध्ये दिसतात आणि तसंच मागच्या वर्षी 2018 मध्ये म्हणजे ऑल इंडिया सर्व्हे फॉर हायर एज्युकेशन चा जो केंद्र सरकारचा अहवाल आहे त्याच्यामध्ये आपल्याला चक्क दिसतात की तब्बल 1000 विद्यापीठ ह्या भारतामध्ये आहेत. आता त्या 1000 विद्यापीठामध्ये त्याच्यामध्ये अभिमत विद्यापीठ आलेले आहे, त्याच्यामध्ये राजकीय सॉरी शासकीय केंद्र सरकारचे म्हणजे पार्लमेंट ऍक्ट विशिष्ट पार्लमेंट ऍक्टने स्थापन झालेले विद्यापीठ आहे. त्याच्यानंतर मग केंद्रीय विद्यापीठ आहे, त्याच्यानंतर मग राज्य स्टेट युनिव्हर्सिटी आहेत, त्याच्यानंतर खासगी विद्यापीठ आहेत, अभिमत विद्यापीठ आहेत. असे एकूण 1000 विद्यापीठ आज भारतामध्ये किंवा शिक्षण संस्था भारतामध्ये आपल्याला पाहायला दिसत आहेत. आता ही सगळं चालत असताना की याला हे जे उच्च शिक्षणाचे जे जसा जो प्रसार झालेला आहे, मग हा प्रसार कसा व्यवस्थित प्लॅनिंग कसा असला पाहिजे, त्याच्यासाठी आपल्याकडे राष्ट्रीय शिक्षण धोरण किंवा नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ही पद्धत आपल्याकडे आलेली आहे की आपण ही एक प्लॅनिंग आपण ते करतो. आता मागच्या मला वाटतं स्वतंत्र नंतर आतापर्यंत आपण हे 3 धोरणं म्हणजे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आतापर्यंत एस्टॅब्लिश केलेली आहे. सर्वात पहिला मला जसं मेहर सरांनी सांगितलेलं आहे 1965 साली म्हणजे ती 68 मध्ये ती अंमलात आली होती. म्हणजे आपले त्या कालच्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधींनी तिचं हे केलं होतं. त्याच्यानंतर मग 1986 ला त्याचं पुन्हा अमेंडमेंट 1992 ला झालं होतं. त्या काळचे पंतप्रधान राजीव गांधी होते आणि त्याच्यानंतर आता जे यांनी जे केंद्र मंत्रिमंडळाने जे पास करून घेतलेले म्हणजे ठराव मंजूर करून घेतलेला शिक्षण धोरणाचा ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कालखंडामध्ये. आता विषय असा येतो की ह्या ज्या शिक्षण धोरण आहेत ह्या धोरणाचा उद्दिष्ट काय असतो? ह्या धोरणाचा उद्दिष्ट एकच असतो की ग्रामीण पासून ते शहरापर्यंत जे शिक्षण आहे, शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार कसा असला पाहिजे. शिक्षण सर्वांना कसं मिळालं पाहिजे. मग त्याच्यामध्ये बऱ्याचशा दुर्बल घटक आहे, त्याच्यानंतर बहुजन वर्ग आहे, अभिजन वर्ग आहे, यांच्यापर्यंत शिक्षण कसं गेलं पाहिजे, शिक्षणाचं वाटप कसं झालं पाहिजे, शिक्षणाचा प्रसार कसा झाला पाहिजे, त्याच्यासाठी हे धोरणं ठरवले जातात आणि हे धोरणं ठरवल्यानंतर मग त्या धोरणाच्या अनुषंगाने अधिनियम ठरवले जातात आणि मग त्या विद्यापीठाला आणि त्या राज्याला ते लागू पडले जातात. आता मुळामध्ये मी जास्ती खोलात जाणार नाही उद्दिष्टांचं, कारण मला वाटतं मेहर सरांनी बरंचसं ह्या बाबतीमध्ये कव्हर केलेलं आहे. मी डायरेक्टली आपलं जे 2020चं जे राष्ट्रीय शिक्षण धोरण आहे त्याच्याबद्दलच मी फोकस करणार. आता याच्यामध्ये असं आहे की 12वी नंतर म्हणजे मेन की 12वीच्या नंतर म्हणजे उच्च शिक्षणासंदर्भातलं या धोरणामध्ये काय सांगितलेले आहे. आता पहिल्याची जी काही सिस्टम होती आपल्याकडे ह्या नवीन धोरणामध्ये अक्षरशः ती मोडकच काढलेली आहे. आणि आता ह्या नवीन धोरणामध्ये जी आहे की ग्रॅज्युएशन म्हणजे पूर्वी कसं होतं 10+2+3 होतं. आता कसं झालं की 5+3+3+4 हे 12वी पर्यंत झालं. त्याच्यानंतर मग पुढे तुमचं मग ग्रॅज्युएशन असेल, ज्याला आपण युजी म्हणतो, पोस्ट ग्रॅज्युएशन असेल, ज्याला आपण पीजी म्हणतो, त्याच्यानंतर डॉक्टरेट असेल, ज्याला आपण पीएचडी म्हणतो किंवा पोस्ट डॉक असेल. हे उच्च शिक्षणाचे ह्या अशा प्रकारचे अभ्यासक्रम असतात. आता याच्यामध्ये उच्च शिक्षणाचा पहिला जो टप्पा येतो, तो म्हणजे ग्रॅज्युएशन येतो. ज्याला आपण युजी म्हणतो. आता याच्यामध्ये युजी मध्ये या धोरणामध्ये काय विशेषता मांडलेल्या आहेत? या धोरणामध्ये विशेषतः एक जी काही डिस्पॅरिटी होती म्हणजे जो काही भेदभाव होता आर्ट्समध्ये, सायन्समध्ये, कॉमर्समध्ये, तो भेदभाव इथे संपुष्टात आलेला आहे. इथे सर्व महत्व म्हणजे कसे आर्ट्सलाही महत्व देण्यात आलेलं आहे आणि सायन्सला सुद्धा महत्व देण्यात आलेलं आहे. सोशल सायन्सला महत्व देण्यात आलेलं आहे, ह्युमॅनिटीजला महत्व देण्यात आलेलं आहे, फाईन आर्ट्सला महत्व देण्यात आलेलं आहे. आणि त्याच्यामुळे कसं आहे की एखाद्या विद्यार्थ्याला वाटलं की बाबा मी जर आर्ट्समध्ये मी हे विषय करतो, माझा इतिहास विषय घ्यायचा आहे मला की मला सायकॉलॉजी विषय घ्यायचा आहे. बट द सेम टाइम मला जर समजा सायन्सचा मला विषय घ्यायचा आहे किंवा मला ह्युमॅनिटीजचा विषय घ्यायचा, लॉ घ्यायचा असेल
असेल किंवा मला सायन्सचा एखादा विषय घ्यायचा, प्युअर सायन्सचा विषय घ्यायचा असेल केमिस्ट्री, तर तो घेऊ शकतो. ही आता पण आपण बघतो त्याला चॉईस बेस आपण बोलतो. चॉईस बेस म्हणजे चॉईस त्याला ती चॉईस आहे की त्या चॉईसनी तो ते शिक्षण घेऊ शकतो. आता हे घेत असताना की आताही आपल्याकडे जो बॅचलर डिग्रीचा कोर्स आहे म्हणजे ज्याला आपण ग्रॅज्युएट म्हणतोय, पदवीचा अभ्यासक्रम म्हणतो, तो 3 वर्षाचा आपल्याकडे आहे. आता ह्या शिक्षण धोरणामध्ये कसं दिलेलं आहे, ह्या शिक्षण धोरणामध्ये हा पदवीचा जो अभ्यासक्रम आहे, हा 3 वर्ष तसेच हा 4 वर्षाचा अभ्यासक्रम दिलेला आहे. अच्छा, आता हे 3 वर्षाचा अभ्यासक्रम म्हणजे कसा आहे? पहिलं वर्ष, दुसरं वर्ष, तिसरं वर्ष, तसेच दुसरं ऑप्शन त्याला दिलेलं आहे. पहिलं वर्ष, दुसरं वर्ष, तिसरं वर्ष आणि चौथं वर्ष. दोन्हीही एक 3 वर्षाचा हाही पदवीचा अभ्यासक्रम आहे, 4 वर्षाचा हाही पदवीचा अभ्यासक्रम आहे. आता ह्या 3 वर्षाच्या पदवीच्या अभ्यासक्रमामध्ये कसं आहे, की आता जो एक्झिस्टिंग आपल्याकडे आहे जो पदवीचा अभ्यासक्रम, त्याच्यामध्ये कसं आहे, की मुलगा 12वी पास झाला, की तो फर्स्ट इयरला जातो. म्हणजे तो उच्च शिक्षणाकडे वळतो. तो महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतो. म्हणजे शालेय शिक्षण संपताना तो महाविद्यालयामध्ये जातो. आता तिथे महाविद्यालयामध्ये गेल्यानंतर तो 13वी पास होतो. तो 14वी पास होतो. काही कारणाने समजा त्याला जर ते ड्रॉप आउट करायचं असेल किंवा त्याला सोडायचं असेल, की काही अनेक कारणं असतात आणि त्याला जर पुन्हा त्याला शिक्षण करायचं नसेल, काही दुसरे वेगळे आर्थिक कारणं वगैरे असेल, तर त्याला ते शिक्षण सोडावं लागतं. मग समजा तो 14वीला त्याने शिक्षण सोडलं. 14वीला शिक्षण सोडल्यानंतर एक 10 वर्षानंतर जर त्याला आपण विचारलं, "बाबा तुझं शिक्षण किती झालेलं आहे?" तर अशा वेळेला त्याचं शिक्षण जे असतं ते 14वी तो म्हणू शकत नाही. आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये. तर 14वी पास असं म्हणू शकत नाही, मी 14वी नापास असं म्हणू शकत नाहीये. तो म्हणतो, की मी 12वी पर्यंत शिकलेलो, की 12वी पास आहे. आता हे असं का म्हणतो? कारण आता जी शिक्षण पद्धती आहे ती 3 इयर्स इंटिग्रेटेड कोर्स आहे आपल्याकडे. म्हणजे 3 वर्षाची पूर्ण एकत्र असा हा कोर्स आपल्याला दिला जो एक्झिस्टिंग पद्धतीमध्ये. या नवीन शिक्षण धोरणामध्ये काय झालेलं आहे, या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये असं केलं आहे त्यांनी, या 3 वर्षाच्या कोर्समध्ये समजा एक तो मुलगा 13वी गेला, 14वी गेला. समजा 13वी गेला, काही कारणास्तव त्याने ते शिक्षण सोडलं. तर अशा वेळेला 13वी तो 1 वर्ष, 12वीच्या नंतर 1 वर्ष तो जो अभ्यासक्रम करतो, तर त्या अभ्यासक्रमाचं त्याला एक प्रमाणपत्र मिळतं आणि त्याला म्हणतात सर्टिफिकेट मिळतं. समजा तो 13वी त्याने केलं आणि 14वी पण केलं आणि 14वी नंतर त्याने सोडलं, तर 14वीतून ते एक्झिट केल्यानंतर म्हणजे 14वीला शिक्षण सोडल्यानंतर त्याला डिप्लोमाची पदवी मिळते, म्हणजे पदविका मिळते. पदविका ही मिळते डिप्लोमा. त्याच्यानंतर जर समजा त्यांनी पूर्ण कंप्लीट केलं, त्यांनी 3ही वर्ष कंप्लीट केलं, तर त्याला ती बॅचलर डिग्री म्हणजे पदवी ही त्याला त्या ग्रॅज्युएट डिग्रीची त्याला मिळते. आता ही एक चांगली हे आहे, की आपल्याकडे आता आपण बघतो, की बरेचसे विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी आहेत ते काही कारणास्तव ते ग्रॅज्युएशन पर्यंत किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत पोहोचत नाहीये. ते मधीच कुठेतरी ते 14वी किंवा 15वीला सोडतात. पण आता जर अशी काही परिस्थिती झाली, तर अशा वेळी त्या विद्यार्थ्यांना त्यांना त्या वर्षाचं त्यांना ते एक शैक्षणिक प्रमाणपत्र मिळालं जाईल. जर त्यांनी 1 वर्ष केलं तर त्याला सर्टिफिकेट कोर्स मिळेल, 2 वर्ष केला तर त्याला डिप्लोमा कोर्स मिळेल, डिप्लोमा सर्टिफिकेट मिळेल, 3 वर्षाचा पूर्ण कोर्स केल्यानंतर त्याला ग्रॅज्युएटची ही डिग्री मिळेल. अच्छा, ॲट द सेम टाईम काय की हे कोर्स करत असताना की कसं आहे की समजा त्याचे जे इव्हॅल्युएशन आहे म्हणजे मूल्यांकन जे आहे, म्हणजे त्याची मूल्यांकनाची पद्धत जी केली आहे, ते क्रेडिट सिस्टमने केलेली आहे. आता तुम्ही जेव्हा 1 वर्ष जेव्हा करता तर त्याचे तुम्हाला क्रेडिट मिळतात आणि त्या क्रेडिट जे आहे ते कुठेतरी ते क्रेडिटची एक ठेवी असण्यासाठी एक अकॅडमिक क्रेडिट बँक एक स्थापन केलेली आहे. म्हणजे ह्या धोरणामध्ये अकॅडमिक क्रेडिट बँक स्थापन करावं लागेल आणि त्या बँकेमध्ये तुमचे ते क्रेडिट जमा होणार. म्हणजे उदाहरणार्थ की मी आता 14वी शिकलो. नंतर मी 2 वर्ष ड्रॉप घेतला काही कारणामुळे. त्याच्यानंतर पुन्हा मी दुसरीकडे गेलो, की कुठे जगाच्या पटलावर कुठल्याही देशामध्ये जर गेलो, तर माझे जे क्रेडिट आहे, त्या क्रेडिटचं पुढचं शिक्षण मी ते करू शकतोय. आवाज येतोय सर? हॅलो? आवाज हॅलो? व्यवस्थित येतोय. ओके, ओके. हां. तर त्या क्रेडिट जे आहे, ते क्रेडिट माझं जे आहे ते कॅरी फॉरवर्ड होणार आणि माझं मी पुढचं शिक्षण व्यवस्थितपणे मी घेऊ शकतो. मी जर 2 वर्ष केले, तर 2 वर्षाची जी क्रेडिट आहे ती माझ्या बँकेमध्ये ती जमा होणार. आता हे क्रेडिट म्हणजे काय? हे कसं जमा होणार? हे पूर्णपणे या शैक्षणिक धोरणामध्ये पूर्णपणे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आलेला आहे, की त्यांना एक पुशअप करण्यात आलं, की जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा वापर करावा लागणार आहे. तर या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या वापरामध्ये कसं आहे, की फॉर एक्झाम्पल आज आपल्याला तुम्हाला माहिती असेल शेअर सर्टिफिकेट जे आपल्याला ते पेपर फॉर्म मध्ये मिळत नाहीये, ते डिमॅटेरियलाइज मिळतात. म्हणजे कुठेतरी सीडीएसएल किंवा एनएसडीएल ही कंपनी असते, तिथे आपले सर्टिफिकेट जमा होतात आणि ते डिजिटली जमा होतात. आणि नंतर जेव्हा तुम्हाला ते शेअर्स विकायचे असतात, तेव्हा ते तिकडनं ते विकले जातात. त्याच पद्धतीने आता या धोरणामध्ये सुद्धा हे जे तुम्हाला गुण मिळणार आहे, ते क्रेडिटमध्ये मिळणार आहे आणि हे क्रेडिट हे अकॅडमिक क्रेडिट बँक
ची स्थापना झाल्यानंतर त्या क्रेडिट बँकमध्ये ते जमा होणार. म्हणजे त्या त्या शिक्षण संस्थाकडे ही अकॅडमिक क्रेडिट बँक ही स्थापना करावी लागेल आणि ती भारतभर ती त्याचं नेटवर्किंग असेल. म्हणजे एखादं महाविद्यालय असेल, त्या महाविद्यालयाला त्यांच्याकडे तो रेकॉर्ड असतो, तर त्या रेकॉर्डमध्ये अकॅडमिक क्रेडिट बँक सुद्धा असणार. तर त्या विद्यार्थ्याचा तो जो रेकॉर्ड आहे, क्रेडिट आहे, त्या बँकेमध्ये जमा असतात आणि त्या महाविद्यालयाचा ऍक्सेस हा भारतभर असणार आहे. म्हणजे तो जर देशाच्या कुठल्याही साऊथ मध्ये गेला किंवा नॉर्थ मध्ये गेला तिथे त्याला शिक्षण करत असेल, तर तो त्याचं मागचं शिक्षण आहे ते कॅरी फॉरवर्ड करून त्याला पुढचे शिक्षण घेता येईल. हे एक धोरण त्याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर 3 वर्षाच्या याच्यामध्ये जसं आता हे 3 वर्ष मी ग्रॅज्युएशन सांगितलं. आता आपण बघूया 4 वर्षाचं ग्रॅज्युएशन काय? 4 वर्षाचं ग्रॅज्युएशन मध्ये असं आहे, की हे 3 वर्ष जे आहे ती आधीच्या ग्रॅज्युएशन सारखीच ग्रॅज्युएशन आहेत. म्हणजे अभ्यासक्रम आहेत. त्याच्यानंतर चौथा वर्ष जे आहे, तो चौथा वर्ष जे आहे ते पूर्णपणे तिथे संशोधनाला त्यांनी फोकस केलेले आहे. म्हणजे रिसर्च बेस केलेले आहे. मग ते विद्यार्थ्यावर अवलंबून आहे, की विद्यार्थ्याला 4 वर्षाचा बॅचलर डिग्रीसाठी जायचं आहे, की 3 वर्षाच्या बॅचलर डिग्रीसाठी जायचं आहे. 3 वर्षाच्या बॅचलर डिग्रीसाठी मी तुम्हाला सांगितलं तशी ती प्रणाली आहे. 4 वर्षासाठी त्याला एक्स्ट्रा 4थं वर्ष द्यावं लागेल आणि ते 4थं वर्ष टोटली त्याचं जे स्पेशलायझेशन असेल, त्या स्पेशलायझेशन त्याचं संशोधन तिथे केलं जाणार. तो संशोधन तिथे त्यावेळेला करणार आहे. अच्छा, हे ते कंप्लीट केल्यानंतर हे 3 वर्षाचं आणि 4 वर्षाचं त्याचं जी पदवीचा अभ्यासक्रम कंप्लीट केल्यानंतर त्याला जर पुढे पदव्युत्तर अभ्यासक्रम करायचा असेल, तर पुन्हा पदव्युत्तर अभ्यासक्रम जो आहे, म्हणजे जर आपण मास्टर्स कोर्स म्हणतो, आजच्या तारखेला म्हणजे आज एक्झिस्टिंग मास्टर्स कोर्स आपल्याकडे 2 वर्षाचा आहे. या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये हा जो मास्टर्स कोर्स आहे तो 1 वर्षाचा असणार आहे आणि 2 वर्षाचा असणार आहे. पुन्हा जसं आपण पदवीमध्ये बघितले 3 वर्ष आणि 4 वर्ष, तसेच मास्टर्स मध्ये सुद्धा ते 1 वर्ष आणि 2 वर्ष म्हटलेले. अच्छा, आता हा 1 वर्ष कुणासाठी आहे? ज्या विद्यार्थ्यांनी त्याचं ग्रॅज्युएशन 4 वर्षाचं केलेलं आहे, त्या विद्यार्थ्याला हा एक वर्षाचा मास्टर्स कोर्सला प्रवेश मिळू शकतो. म्हणजे एक वर्षाचा मास्टर कोर्स, कारण त्यांनी 4 वर्ष दिल्यामुळे त्याला पुढचं जर शिक्षण घ्यायचं असेल, तर तो ते 1 वर्षाचं मास्टर्स कोर्स घेऊ शकतो. आणि ज्या विद्यार्थ्यांनी 3 वर्षाचा पदवी केलेली आहे, त्या विद्यार्थ्याला जर पुढचा अभ्यासक्रम घ्यायचा असेल, पुढचं शिक्षण घ्यायचं असेल, तर अशा वेळेला त्याला 2 वर्षाच्या मास्टर्स कोर्सला प्रवेश घ्यायचा असतो. तर याच्यामध्ये एकदम क्लिअर आहे. म्हणजे जिथे 1 वर्षाचा मास्टर्स कोर्स आहे, त्याच्यामध्ये कसं आहे, की 1 वर्षाचा 2 वर्षाच्या ऐवजी 1 वर्षाचा केलेला आहे. कारण त्या विद्यार्थ्यांनी 4 वर्षामध्ये 1 वर्ष रिसर्च केलेला आहे. त्याच्यामुळे त्याला 1 वर्षाची सूट दिलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी 3 वर्ष केलेले आहे, त्याला 2 वर्षाचा मास्टर्स कोर्स करावा लागेल. त्या 2 वर्षाच्या मास्टर्स कोर्समध्ये त्याचं 1 वर्ष हे रिसर्चचं असणार आहे. तर त्या रिसर्चच्या असल्यामुळे त्याला ते मास्टर्स कोर्सला 2 वर्ष लागणार आहेत. म्हणजे मुळामध्ये ज्यांनी 3 वर्ष अभ्यासक्रम केलेला आहे पदवीचं, त्याला 2 वर्षाचा मास्टर्स कोर्स करावा लागणार आहे. ज्यांनी 4 वर्ष अभ्यासक्रम केलेला आहे, त्याला 1 वर्षाचा अभ्यासक्रम घ्यावा लागणार आहे मास्टर्स कोर्स. आणि हे करत असताना त्याला काही कारणास्तव त्याला जर एक्झिट घ्यावं लागली किंवा ड्रॉप आउट करावं लागलं, तर त्यावेळेला त्याला त्याच्या शिक्षणाचा पूर्णपणे तो फायदा मिळेल. त्याचं मूल्यांकन होणार आणि ते मूल्यांकन आहे त्याच्या त्या क्रेडिट बँकमध्ये जमा होणार आणि नंतर पुढे कधी शिक्षण करत असेल त्यावेळेला ते क्रेडिट तिथे कॅरी फॉरवर्ड केले जाईल. हे झालं आपलं बॅचलर कोर्स तसंच मास्टर्स कोर्स. त्याच्यानंतर मग आपण बोलूया पोस्ट आपलं डॉक्टरेट कोर्स, ज्याला पीएचडी आपण म्हणतो. आता इथे संशोधनावरती ह्या शैक्षणिक धोरणामध्ये संशोधनावरती फार मोठं भर दिलेलं आहे. त्याच्यानंतर पीएचडी साठी जर अप्लाय करायचं असेल, जर समजा पीएचडी ला अप्लाय करायचं असेल, तर ज्या विद्यार्थ्यांनी 4 वर्षाचं बॅचलर डिग्री केलेली आहे, म्हणजे त्यांनी रिसर्च वाली बॅचलर डिग्री जी केलेली आहे, तो तिथे एलिजिबल ठरू शकतो. परंतु ज्या विद्यार्थ्यांनी 3 वर्षाची बॅचलर डिग्री केलेली, तो तिथे एलिजिबल ठरू शकत नाही. ऍट द सेम टाइम ज्या विद्यार्थ्यांनी 3 वर्षाची बॅचलर डिग्री केलेली आहे, तर पीएचडीला जर एलिजिबल ठरू शकत नसेल, तर त्याला ती 2 वर्षाची त्याला मास्टर्स डिग्री करावी लागेल. म्हणजे त्यांनी 2 वर्ष जेव्हा मास्टर्स डिग्री केली, तर तो तिथे एलिजिबल ठरतो. म्हणजे साधारण सांगायचं म्हटलं, की पीएचडी साठी एलिजिबल जो 4 वर्षाचा जो बॅचलर डिग्रीचा कोर्स जो विद्यार्थी करणार आहे, अभ्यासक्रम करणार आहे, तो थेट पीएचडी साठी तो एलिजिबल होतो. 3 वर्षावाल्याला जर एलिजिबल व्हायचं असेल, तर त्याला त्याची 2 वर्षाची मास्टर्स डिग्री करावी लागेल आणि मग तो तिथे एलिजिबल पीएचडी साठी होतो. तर अशा पद्धतीने हे शिक्षण धोरण ठरलेलं आहे. म्हणजे नवीन शैक्षणिक धोरणामध्ये ह्या पुढच्या उच्च शिक्षणाबद्दलचा अभ्यासक्रम हे ठरवून दिलेले आहे. आता याच्यामध्ये जे फोकस केलेलं आहे, याच्यामध्ये क्वालिटी बेस्ड एज्युकेशनवर जास्त फोकस केलेलं आहे. त्याच्यानंतर त्याच्या क्वालिटीच्या सोबत इंडस्ट्री लिंकेज एज्युकेशनवर जास्त फोकस केलेलं आहे. प्रॅक्टिकल एज्युकेशनवर फोकस केलेलं आहे. स्किल्ड एज्युकेशनवर फोकस केलेलं आहे. क्रिएटिव्हिटीवर फोकस केलेलं आहे. इनोव्हेशनवर फोकस केलेलं आहे. कॅपेबिलिटीवरती फोकस केलेलं आहे. अशा
प्रकारे ह्या ज्या काही समाजामध्ये लागणाऱ्या किंवा ह्या ज्या उद्दिष्ट जे इम्पॉर्टन्स आहे, जे ज्या ज्या गोष्टीचं महत्व आहे, म्हणजे उदाहरणार्थ समजा की एखादा एकदम कुशल असा एक सुतार असेल, तो सुद्धा पुढे शिक्षण घेऊ शकतो. अशा प्रकारे ते हे धोरण त्यांनी तयार केलेलं आहे. म्हणजे क्वालिटीवरती जास्ती करून फोकस केलेलं आहे. आणि क्वालिटीवरती फोकस करत असताना त्यांनी पूर्णपणे तिथे आयसीटीचा वापर केलेला आहे. पूर्णपणे म्हणजे डिजिटलाइजचा वापर केलेला आहे. आता हे सगळं करत असताना ह्या धोरणामध्ये अतिशय जेव्हा हे राबवतात म्हणजे प्रॅक्टिकल लेवलला ज्या वेळेला हे राबवण्याची वेळ येईल त्यावेळेला आमूलाग्र असा बदल आजच्या भारतामध्ये असलेल्या उच्च शिक्षणाच्या व्यवस्थेमध्ये करावा लागणार आहे. आता ह्या व्यवस्थेमध्ये जेव्हा करत असताना तर आता आपला भारत म्हणा किंवा महाराष्ट्र हा कितपत समकष आहे की तो बदल ऍक्सेप्ट करण्यासाठी. तर त्याबद्दल एक संशोधन होऊ शकतं की त्याबद्दल एक विचारणा किंवा एक डिबेटचा हा भाग होऊ शकतो. मला असं म्हणायचं की हे नवीन एज्युकेशन पॉलिसी आहे जसं याच्यामध्ये काही गोष्टी अगदी म्हणजे फारच महत्वाच्या आणि फारच चांगल्या गोष्टी झालेल्या आहेत. काही गोष्टींवरती विचार करावा लागणार आहे. आता याच्यामध्ये असं आहे की हा पूर्ण फोकस जो आहे ह्या एज्युकेशनच्या याच्यामध्ये त्याच्यामध्ये प्रामुख्याने मला सांगावं लागतं की हे धोरण राबवत असताना ह्या धोरणाच्या राबवताना त्याचं इम्प्लिमेंटेशन करत असताना एक फार मोठा आमूलाग्र बदल तो होणार आहे. तो केंद्र सरकारचा आपलं MHRD मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट जे डिपार्टमेंट आहे, जे मिनिस्ट्री आहे, मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट म्हणजे मनुष्य विकास मंत्रालय जे आहे, त्याचा फार मोठे बदल होणार आहे. मनुष्य विकास मंत्रालय याचं नावच हे मुळात चेंज करून ह्या मंत्रालयाचं नाव देण्यात फक्त शिक्षण मंत्रालय. म्हणजे MHRDचं जे नाव आहे ते मुळात काढून इथे मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन असा हा बदल इथे करण्यात येणार आहे. हा फार मोठा बदल असणार आहे. आणि हा बदल करत असताना ह्युमन रिसोर्सेस सुद्धा त्यांनी बघून त्याच्यावरती फोकस त्यांनी एज्युकेशन वरती केलेले मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन आणि तसंच इथे क्वालिटी ऑफ एज्युकेशन वरती फोकस केलेले. आता क्वालिटी ऑफ एज्युकेशन वरती फोकस करत असताना की आजच्या परिस्थितीमध्ये आपण जर बघायला की आपल्याकडे काय काय आव्हानं आहेत की आपण कसे का ते पेलू शकतो. आता उदाहरणार्थ कसं आहे की आज आपण एक ओढ असते की कसं आहे की ग्रामीण विद्यार्थ्याला उच्च शिक्षणासाठी त्याला शहराकडे वळावं लागतं. शहराच्या विद्यार्थ्याला उच्च शिक्षणासाठी तो परदेशाकडे त्याची ओढ असते. म्हणजे प्रत्येकाला ते आवडते की मला जर शहरात असेल तर मला मी शिक्षण घेऊन मी ती डिग्री घेऊन येईल किंवा ग्रामीण असेल त्याला वाटतं मी शहराकडे जाणार आहोत शहराकडे मोठ्या कॉलेजमध्ये मी डिग्री घेऊन येईल. आता हे करत असताना की बेसिकली फार मोठा प्रश्न असा पडतोय की याच्यामध्ये आपण जर बघितलं शैक्षणिक धोरणामध्ये की इथे जे फोकस्ड केलेलं आहे म्हणजे एक सर्वसमावेशक जे जनतेला फोकस्ड केलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं हे केलेलं आहे की इथे सोशली अँड इकॉनॉमिकली डिसएडव्हान्टेज ग्रुप्स आता इथे SC लाही महत्व दिलेलं आहे, ST लाही महत्व दिलेलं आहे, OBC ला महत्व दिलेलं आहे. ऍट द सेम टाइम सोशली अँड इकॉनॉमिकली डिसएडव्हान्टेज ग्रुप्स. आता पुन्हा असं इथे विचार येतो की ह्या पूर्ण याच्यामध्ये तुम्ही बघायला गेलं तर जवळपास हे पूर्ण हे शैक्षणिक धोरण हे सोशली अँड इकॉनॉमिकली डिसएडव्हान्टेज ग्रुपवर फोकस्ड केलेले आहे. परंतु मग असा विचार येईल की सोशली इकॉनॉमिकली डिसएडव्हान्टेज ग्रुपची व्याख्या काय आहे? त्याची परिभाषा काय आहे? आतापर्यंत आपण हे बघतोय की मराठा आरक्षणामुळे आपल्याला एक नवीन टर्म कॉइन झाली ती SCBC झालेली आहे म्हणजे सोशली अँड इकॉनॉमिकली बॅकवर्ड कम्युनिटी SCBC ज्याला आपण म्हणतो आणि ती आपण सध्या त्या याच्यामध्ये की SCBCचं आरक्षण वगैरे या सगळ्या गोष्टींमध्ये. परंतु इथे SCBC हा शब्द न वापरता इथे सोशली अँड इकॉनॉमिकली डिसएडव्हान्टेज ग्रुप असा शब्द वापरला आणि किंबहुना हा शब्द जवळपास अख्ख्या त्या 66 पानाच्या त्या धोरणामध्ये 32 वेळा वापरलेला आहे. 32 वेळा वापरलेला आहे आणि SC, ST, OBC हा जो शब्द आहे हा अगदी मला वाटतं एक 10च्या वरती पण 8 किंवा 10 वेळा वापरलेला आहे. तर हा पूर्ण हे जे धोरण हे टोटली सोशली अँड इकॉनॉमिकली डिसएडव्हान्टेज ग्रुप असं त्यांनी तिथे म्हटलेलं आहे. आता ह्या ग्रुपची व्याख्या अजून नाहीये. ह्या ग्रुप संदर्भातली संविधानामध्ये काय तरतुदी आहेत ती अजून क्लिअर कट नाहीये. या ग्रुप संदर्भातली अजून अधिनियम अजून क्लिअर कट नाहीये. फक्त त्याच्यासाठी सरकारने म्हणजे ह्या धोरणाने सांगितलं की त्या सरकारने लगेच त्यांना त्याचे अधिनियम करावे लागतील. याच्याच वरती एक चांगलं त्यांनी फोकस केलेलं आहे की आता हे सोशली इकॉनॉमिकली बॅकवर्ड हा जो डिसएडव्हान्टेज ग्रुप आहे हा अभिजन वर्गातला म्हणतायत की बहुजन वर्गातला म्हणतायत हे सुद्धा अजून क्लिअर नाहीये. कारण जर बहुजन वर्गातलं म्हटलं तर बहुजन वर्गामध्ये ऑलरेडी SC, ST, NT, DT, OBC हे ऑलरेडी डिफाईन्ड आहे.
आता एसईडीसी हे जे आलेले आहे, आता हे अभिजन वर्गातलं म्हणत असेल की बहुजन वर्गातलं म्हणत असेल. मग अभिजन वर्गातलं म्हणत असेल तर मग ते किती टक्केवारीच्या जनतेसाठी म्हणतात? हा एक प्रश्न असेल की हा संशोधनाचा भाग असू शकतो. या धोरणामध्ये असंही म्हटलेलं आहे की पर्टिक्युलरली एसईडीसी हा जो ग्रुप आहे, हा जो वर्ग आहे, या वर्गासाठी शिष्यवृत्तीची निर्मिती करणे, या वर्गासाठी फायनान्सची निर्मिती करणे, या वर्गासाठी जो ग्रोस एनरोलमेंट रेशिओ, जो ग्रोस एनरोलमेंट रेशिओ प्रत्येक वर्षी ज्या वेळेला केंद्र सरकारचं सर्व्हे होतं, तर उच्च शिक्षणामध्ये किती एनरोलमेंट झालेलं आहे, हे प्रामुख्याने हे मागासलेल्या जे एस-सी, एस-टी, एन-टी-डी-टी, ओबीसी आणि ओपन यांच्यामध्ये ती ती गणना केली जाते. आता त्यांनी असंही म्हटलेलं आहे, की म्हणजे हे धोरणाने सांगितलेलं आहे, की सरकारने, केंद्र सरकारने, राज्य सरकारने एसईडीसीच्या विद्यार्थ्यांची सुद्धा जीईआर साठी त्यांची गणना करण्यात यावी. परंतु कसं आहे, की एसईडीसीची व्याख्याच इथे क्लिअर काय आहे, की तो अजून फार मोठा प्रश्न आहे, की ते अभिजन अभिजन वर्गातले एसईडीसी म्हणतायत, की ते बहुजन वर्गातले एसईडीसी म्हणतात. त्याच्याबद्दल आपल्याला ते थोडं हे करावं लागेल, की अजून ते क्लिअरच नाहीये. त्याच्यानंतर ह्या पूर्ण याच्यामध्ये जे फोकस जे केलेलं आहे क्वालिटी ऑफ हायर एज्युकेशन वगैरे मध्ये, परंतु एक फार मोठं आणि त्याच्यानंतर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी फोकस केलेलं आहे, की आता सध्याच्या घडामोडीमध्ये, की आज आपल्या अजून आपण म्हणजे भारतामध्ये म्हणा की महाराष्ट्रामध्ये आपण फोकस महाराष्ट्रामध्ये करूया, की अजूनही आज महाराष्ट्रामध्ये त्या प्रमाणामध्ये आज इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं जाळं पसरलेलं नाही. मला वाटतं अगदी महाराष्ट्रामध्ये एक केंद्र सरकारच्या सर्व्हेमध्ये म्हटलेलं अगदी 52% म्हणजे हे जाळं इंटरनेटचं पसरलेलं आहे महाराष्ट्रामध्ये. मग असं असताना हे धोरण अवलंबताना खच्चीकरण कुठल्या वर्गाला होणार आहे याचा विचार झाला पाहिजे. त्याच्यानंतर मला असंही म्हणायचं की आजच्या घडीला आपण जे शिक्षण पद्धती जे बघतोय, की शिक्षण पद्धती मध्ये ज्या ज्या पद्धतीमध्ये अ, म- अ, संस्था आहेत आपल्याकडे, म्हणजे मायनॉरिटी इन्स्टिट्यूशन असेल किंवा ऑटोनॉमस इन्स्टिट्यूशन असेल, डीम युनिव्हर्सिटी असेल किंवा प्रायव्हेट युनिव्हर्सिटी असेल. म्हणजे आजकाल असं झालेलं आहे की कसं आहे की शासनाच्या जे काही रूल्स रेग्युलेशन्स आहेत, त्या सर्व इथे त्या त्या स्तराच्या संस्था चालकांना ते लागू असतात. बट ऍट द सेम टाइम कसं आहे की तिथून मग ते एडेड वरून ते आज तर पूर्ण नॉन एडेड म्हणजे शिक्षण संस्थाला आज परवानगी दिली जाते. एड कुणाला म्हणजे ग्रँट कुणाला दिलं जात नाहीये. आणि त्याच्यामध्ये कसं आहे की मग मायनॉरिटी, मग अल्पसंख्याक, आज अल्पसंख्याकाच्या महाविद्यालयामध्ये कुठल्या प्रकारचं आरक्षण दिलं जात नाहीये. आणि पूर्णच्या पूर्ण म्हणजे तिथे एक कसं असतं की 100% मध्ये 10% त्यांचा एक मॅनेजमेंट कोटा असतो. त्याच्यानंतर जे काही 90% उरले, 90% मध्ये म्हणजे एक उदाहरण सांगतो मी, 90% मध्ये म्हणजे जो 50% असेल तो त्यांचा मायनॉरिटी कोटा असेल आणि 50% हा ओपन साठी कोटा असेल. येथे कुठल्याच प्रकारचं एससी ला, एसटी ला, एनटी ला, ओबीसी ला किंवा एससीबीसी ला, म्हणजे आज मराठा आरक्षण उद्या जर आपल्याला जाहीर जरी केलं, परंतु ते जाहीर जरी करत असताना सुद्धा मराठा आरक्षण हे मायनॉरिटी इन्स्टिट्यूट मध्ये मिळू शकणार नाहीये. आणि आज मुंबईमध्ये आज किंवा शहरामध्ये आज बघायला गेलं तर प्रामुख्याने जे काही इन्स्टिट्यूशन आहेत, हे जी मोठी मोठी इन्स्टिट्यूशन आहेत ती मायनॉरिटी इन्स्टिट्यूशन. एक मी मुंबईचं उदाहरण म्हणतो, तर मुंबईमध्ये जसे मोठी इन्स्टिट्यूशन आहेत, झेवियर कॉलेज मायनॉरिटी इन्स्टिट्यूशन आहे, एचआर कॉलेज मायनॉरिटी इन्स्टिट्यूशन आहे, जय हिंद कॉलेज मायनॉरिटी इन्स्टिट्यूशन आहे, सोमया कॉलेज मायनॉरिटी इन्स्टिट्यूशन आहे, केसी कॉलेज मायनॉरिटी इन्स्टिट्यूशन आहे, एनएम कॉलेज मायनॉरिटी, मिठीबाई मायनॉरिटी, आणि अगदी बोटावर मोजणारे जे नॉन मायनॉरिटी इन्स्टिट्यूशन आहेत ती मोठी कॉलेज म्हणजे रुईया असेल, रुपारेल असेल, साठे असेल, ही अशी बोटावर मोजणारी जी कॉलेज आहे ही नॉन मायनॉरिटी आहे. आणि ही असंख्य अशी जी मोठी महाविद्यालय ही मायनॉरिटी आहे, आणि जिथे कुठल्याही प्रकारचं बहुजन वर्गाला आरक्षण मिळत नाही. आता मग हे असं असताना या नवीन जे शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी कशी करता येणार आहे? आता मग असे जे विद्यार्थी जे जातात, मग ते कुठे जातात? मग आदिवासी पाड्यामधले जे महाविद्यालय, तिथे आदिवासीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतोय. परंतु आणि तसेच पण प्रवेश मिळत असताना ते आदिवासी पाड्याचे महाविद्यालय ते ऑटोनॉमस नसलेल्या त्यांना ग्रँट मिळत नाहीये. आणि जर ग्रँट जर मिळत नसेल तर मग ते आयसीटी कडे कसे का वळतील? आणि जर आयसीटी कडे वळत नसतील तर मग ते हे शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी कशी होईल? हा सुद्धा एक मोठा प्रश्न आपल्याला पडतो. आता उदाहरण झालं की मुंबईमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेले पीपल एज्युकेशन सोसायटीचं सिद्धार्थ महाविद्यालय आहे, सिद्धार्थ विधी महाविद्यालय, आंबेडकर महाविद्यालय, आंबेडकर विधी महाविद्यालय, असे बरेचसे 4-5 महाविद्यालय जे ऑटोनॉमसही नाही आणि मायनॉरिटी नाही, आणि तिथे सर्वसमावेशक विद्यार्थी तिथे प्रवेश घेतो. परंतु हे ऑटोनॉमस नसल्यामुळे त्याला तिथे कुठल्याही प्रकारचं अनुदान मिळत नाहीये. म्हणजे बघा, जिथे बहुजनांचे विद्यार्थी शिकतात तिथे अनुदान नाहीये. आणि केसी कॉलेज, जय हिंद कॉलेज, मिठीबाई कॉलेज, झेवियर कॉलेज, तिथे बहुजनांच्या विद्यार्थ्यांना प्रवेश म्हणजे तिथे आरक्षण, मी कॉन्स्टिट्यूशन पॉलिसी बद्दल बोलतो. मेरिटने जे विद्यार्थी जात असतील ते जात असेल, परंतु जे संविधानिक आरक्षण तिथे नाहीये, म्हणजे संविधानिक पद्धतीने जे विद्यार्थी, बहुजन विद्यार्थी तिथे जाऊ शकत नाहीये. म्हणजे जिथे बहुजन विद्यार्थी ज्या महाविद्यालयात जाऊ शकत नाहीये, आणि
सगळे महाविद्यालय ऑटोनॉमस आहे आणि इथे भरघोसपणे विद्यापीठाचं आणि विद्यापीठ अनुदान आयोगाचं ग्रँट तिथे दिले जातं. राष्ट्रीय उच्चतर शिक्षण अभियानाच्या अंतर्गत त्यांना 5-5 कोटीची ग्रँट दिलेली आहे. अशा महाविद्यालयाला ग्रँट दिलेली आहे मुंबईमध्ये की जिथे बहुजनाचं आरक्षण राबवलं जात नाहीये. बरं, ज्या महाविद्यालयामध्ये बहुजनाचं आरक्षण राबवलं जातं, मग ते सिद्धार्थ महाविद्यालय असेल किंवा आदिवासी पाड्याचे महाविद्यालय असेल, तिथे आरक्षण राबवलेलं आहे, परंतु तिथे त्यांना ऑटोनॉमस नसल्यामुळे त्यांना ती ग्रँट मिळत नाही. तर ही जी तफावत आहे, ह्या तफावतीला आपण कसं काय सामोरे जाऊ? हा एक फार मोठा प्रश्न या शैक्षणिक धोरणामध्ये आपल्याला पडतोय. म्हणजे सरकारने सुद्धा विचार करेलच याच्याबद्दल, पण आजच्या घडीला हा विचार करणं फार गरजेचं आहे. कारण हे धोरण एकदमच म्हणजे जसं एकदमच इम्प्लिमेंट जर करत असेल तर कुठेतरी ह्या वर्गाचे फार मोठं खच्चीकरण होईल, हे मला जाणवते किंवा मला प्रामुख्याने अभ्यास करताना हे मला दिसते. मग मुळामध्ये ह्या सगळ्या याच्यामध्ये मग आपण कसं काय वळलं पाहिजे, कसे काय टप्प्याटप्प्याने गेलं पाहिजे, याच्याबद्दल सुद्धा एक संशोधन झालं पाहिजे. मग केंद्र सरकारने जसं आपण बघितलं की जे उच्च शिक्षण म्हणजे एकूणच शिक्षण जे आहे ते कॉन्करंट संविधानाच्या कॉन्करंट लिस्टमध्ये, म्हणजे तिथे केंद्र सरकारचं पण त्याच्यामध्ये एक कंट्रोल असतो आणि राज्य सरकारचा एक कंट्रोल असतो, तो असावा. तो असलाच पाहिजे. कारण काही ठिकाणी जिथे अति राज्य सरकारची होती तिथे केंद्र तिथे हे करू शकते, तिथे केंद्राची तर राज्य घेऊ शकतात आणि असलंच पाहिजे, हे जाळं चांगल्या पद्धतीने आणि ते असलंच पाहिजे. आणि हे कॉन्करंट लिस्टमध्ये असल्यामुळे कसं आहे की बरेचसे यांचे धोरणं तिथे राबविले गेलेले आहेत. परंतु हे धोरणं राबवताना मला असं वाटतं की SC-DGCS बरोबर, म्हणजे सोशली आणि इकॉनॉमिकली डिसएडव्हान्टेज ग्रुप बरोबर SC, ST, NT, OBC, SBC ह्यांचाही विचार झाला पाहिजे. तो किंबहुना ह्या शैक्षणिक धोरणामध्ये कुठेही असा दिसत नाहीये. जो मागच्या म्हणजे 1986च्या धोरणामध्ये जो पंतप्रधान राजीव गांधींनी जे धोरण आणलं तिथे तो पूर्णपणे त्याची अंमलबजावणी SC, ST साठी केलेली दिसते, जी इथे दिसत नाहीये. सरकारने ह्याबद्दल अभ्यास करावा. याचबरोबर ह्या शैक्षणिक धोरणामध्ये बरेचसे काही खास कलगे आहेत. मला वाटतं की काल परवाच म्हणजे मागच्या 1 हप्त्यापूर्वीच ते आपले युनियन कॅबिनेट मिनिस्ट्रीकडे हे धोरण म्हणजे याची मंजुरी मिळालेली आहे. 2 ऑगस्टला हा दोन्ही सदनाकडे जाणार आहे, नंतर राष्ट्रपती सही झाले की तो अंमलात येणार आहे. अंमलात यायला त्याला 2-3 वर्ष लागणार आहे. पण आता तो अंमलात यायच्या आधी आपल्याला काही गोष्टीची बदल करावा लागणार आहे. तो म्हणजे आपलं ज्या काही शैक्षणिक पद्धतीमध्ये जे बदल करावा लागेल किंवा शैक्षणिक पद्धतीने बदल करताना ज्या काही लॅकुनास आहेत, ज्या काही हिंड्रन्स आहेत, त्याच्याबद्दल मी तिथे विवेचन करेल. सर्वात पहिला म्हणजे की लॅक ऑफ फायनान्स. फायनान्स हा जसं मी फायनान्स हा फारच अगदी कमतरतेवरती फायनान्स आहे. जसं सांगितलं तुम्हाला, जसं मेयर सरांनी पण सांगितलं, मागच्या शैक्षणिक धोरणामुळे आपल्याला RTचा अधिनियम आला, त्याच्यानंतर मग सर्व शिक्षण अभियान आलं. आता सर्व शिक्षण अभियान होतं जे पूर्व प्राथमिकसाठी होतं, त्याच्यानंतर मग माध्यमिक शिक्षण अभियान होतं, ते माध्यमिकसाठी होतं, त्याच्यानंतर मग राष्ट्रीय उच्चतर शिक्षण अभियान होतं, जे उच्च शिक्षणासाठी होतं. आता राष्ट्रीय उच्चतर शिक्षण अभियानाच्या अंतर्गत भारतामध्ये अख्ख्या भारताच्या उच्च शिक्षण संस्थेला एक त्यांचा जो एम होता, जो 10 वर्षाचा कालावधीमध्ये एम होता, 1 लाख करोड रुपयाचं अनुदान उच्च शिक्षणासाठी या राष्ट्रीय उच्चतर शिक्षण आयोगाद्वारे वाटप करणं, असं हे धोरण होतं. आज जवळपास हे राष्ट्रीय, ज्याला आपण रुसा म्हणतो, इन शॉर्ट मी रुसावरतीच फोकस करेन. सर्व शिक्षण अभियान किंवा माध्यमिक शिक्षण अभियान मी फोकस करणार नाहीये, मी रुसावरतीच फोकस करतो. हे रुसा जे आहे, हे रुसाची निर्मिती झालेली आहे, केंद्राच्या लेवलला झालेली आहे, राज्याच्या लेवलला झालेली आहे. केंद्राकडनं जवळपास 1 लाख कोटी रुपये 1 लाख कोटीचं अनुदान अख्ख्या भारतभर भारताच्या हायर एज्युकेशन संस्थेला हे अनुदान देण्यात येणार आहे. त्याची पर्सेंटेज आहे 40% त्याच्यामध्ये राज्याचा वाटा आहे, 60% त्याच्यामध्ये केंद्राचा वाटा आहे. काही ठिकाणी राज्यांनी 90% केंद्राने 90%चा वाटा उचलला आहे, काही ठिकाणी 100%. म्हणजे जे केंद्र शासित प्रदेश आहे तिथे केंद्राने 100% अनुदान दिलेले आहे. काही प्रदेश एकदम अंडर डेव्हलप असतील किंवा एकदम दुष्काळी भागाचे असतील तर तिथे केंद्राने 90% दिलेले आहे. महाराष्ट्रामध्ये 60 आणि 40 हा रेशिओ आहे. ही जी ग्रँट मिळत असताना ही ग्रँट कुणाला मिळते याच्याबद्दल सुद्धा एक संशोधन झालं पाहिजे. कारण ह्या ग्रँटवरच आपलं राष्ट्रीय जे शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी ही अवलंबून असणार आहे. ही जी ग्रँट मिळते, ह्या ग्रँट मिळण्यासाठी, हे जे अनुदान मिळण्यासाठी, आज विद्यापीठ अनुदान आयोग हे नुसतं नावासाठी झाले, तिथे कुठल्याही प्रकारचं काहीच अनुदान मिळत नाही. आज फक्त जे अनुदानित महाविद्यालय त्यांना फक्त एक सॅलरी ग्रँट मिळते, त्यांना नॉन सॅलरी ग्रँट जी मिळत होती ती सुद्धा बंद झालेली.
आणि मग त्यांना एक स्पेशल कॉम्पोनंटद्वारे त्यांना अनुदान मिळते. मग ते 5 इयर प्लॅन जे आपल्याकडे पंचवार्षिक योजना त्यातून ते मिळतं, ती सुद्धा आता बंद झालेली आहे. तर मग त्याच्यानंतर ह्या उच्च शिक्षण संस्थेला जी मदत जी करते, जे अनुदान मिळते, हे रुसाच्या द्वारे जी एक संकल्पना तयार केली, रुसाच्या द्वारे 1,00,000 कोटी रुपयाची जे वाटप करणार आहेत. परंतु हे 1,00,000 कोटीचं वाटप करत असताना, भारतामध्ये वाटप करत असताना मी फोकस महाराष्ट्रावरती येतोय. हे वाटप करत असताना थोडासा अभ्यास, थोडासा एक संशोधन आपलं कुठंतरी सरकारचं, राज्य आणि केंद्र सरकारला कमी पडतं. ह्या संदर्भात वारंवार आम्ही पक्षाच्या वतीने आम्ही तत्कालीन तावडे, विनोदजी तावडे असताना आम्ही सुद्धा त्यांना सांगितलं होतं की आज की अख्ख्या भारताला रुसाद्वारे उच्च शिक्षणासाठी अनेक राज्यांना ग्रँट मिळत आहेत, पण आपल्या महाराष्ट्राला ग्रँट मिळत नाहीये. महाराष्ट्राला ही सावत्रपणाची भावना का? इनफॅक्ट महाराष्ट्र जर बघायला गेलं तर आज महाराष्ट्राने अख्ख्या भारताला विद्वत्त दिलेलं आहे. मग आपल्याकडे फुले दाम्पत्य असतील किंवा मग महर्षी धोंडू केशव कर्वे असतील, त्याच्यानंतर किंवा बाबासाहेब आंबेडकर असतील, शाहू महाराज असतील, अगदी असे मोठे समाज सुधारकांचं फार मोठं शिक्षणासंदर्भातलं काम आहे. मी तर असंही म्हणेल की शैक्षणिक धोरणची तयारी करताना शैक्षणिक धोरण हे म्हणजे पूर्ण असं होऊ शकत नाही अनलेस अँड अंटिल महात्मा फुले यांनी हंटर कमिशनला जे विवेचन दिलं होतं, जे निवेदन दिलं होतं, जे प्राथमिक आणि पूर्व प्राथमिक संदर्भाबाबत त्याच्याबद्दल राज्य सरकारने, केंद्र सरकारने अभ्यास करायला पाहिजे. आणि ते सुद्धा ते शैक्षणिक धोरणामध्ये त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. महात्मा फुलेंनी त्या काळामध्ये हंटर कमिशनला ह्या प्राथमिक आणि पूर्व प्राथमिक शिक्षणाबद्दल त्यांनी एक फार मोठे असे निवेदन दिले होते की कशा प्रकारचं हे शिक्षण असलं पाहिजे, कशा प्रकारचं त्याचा कंट्रोल असला पाहिजे, प्राथमिक आणि पूर्व प्राथमिक. आज आपण बघायला गेलो तर आज प्राथमिक आणि पूर्व प्राथमिक आज प्रत्येकाच्या घरात पोहोचलेले म्हणजे अगदी मिड डे मील असेल, म्हणजे नाना प्रकारची अंगणवाडी असेल, अशा अनुषंगाने आज प्रत्येकाच्या घरात प्राथमिक आणि पूर्व प्राथमिक पोहोचलेले आहे किंवा माध्यमिक शिक्षण पोहोचलेले आहे. पण उच्च शिक्षणाचा अजूनही अभाव आहे. उच्च शिक्षणाची रुची किंवा उच्च शिक्षणाची आवड आजही आपण काही घरामध्ये, काही बहुजनाच्या घरामध्ये दिसत नाहीये. मला तर असं वाटतंय की आपण त्याच्यामुळे एक संकल्पना शासनाची अशी असली पाहिजे की ह्या शिक्षणाबद्दल की विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे जाण्याऐवजी, विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाकडे जाण्याऐवजी विद्यापीठानेच विद्यार्थ्यांच्या घरी का जाऊ नये? विद्यापीठानेच त्या जी काही स्लम असेल किंवा जे ज्या कॉलनीज असतील तिथे जाऊन ते उच्च शिक्षण का देऊ नये, याच्याबद्दल सुद्धा एक विचार झाला पाहिजे. आज आपण पाहायला गेलं तर मी ग्रँट बद्दल तुम्हाला सांगितलेलं आहे, ग्रँटचं काय चाललेलं आहे. जिथे बहुजनांचे विद्यार्थी शिक्षण घेतात तिथे कुठल्याही प्रकारचं अनुदान मिळत नाही, रुसाचं अनुदान मिळत नाहीये. आदिवासी पाड्यामध्ये महाविद्यालयाला रुसाचं अनुदान मिळत नाहीये. जिथे अनुदानाची गरज नाहीये, मोठी महाविद्यालय, मिठीबाई महाविद्यालय. आता तर हैदराबाद एचआर आणि केसीडीने जे विद्यापीठ बनवून त्यांना 50 कोटीचं अनुदान देण्यात आलेलं आहे. त्यांना ठरवलेलं आहे 50 कोटीचं अनुदान देण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर जे हिंद महाविद्यालयाला 5 कोटीचं अनुदान दिले. या जेवढ्या मोठ्या ह्या जी महाविद्यालय आहेत तिथे कुठल्याच प्रकारचं आरक्षण दिलं जात नाही. झेवियर कॉलेज तिथे 5 कोटीचं अनुदान दिलेलं आहे. कुठल्याच प्रकारचं बहुजनांचं आरक्षण हे मागच्या 2 वर्षापासून बंद करण्यात आलेलं आहे आणि तिथे हा ग्रँट दिला जातो. जिथे बहुजनाचे विद्यार्थी जातात तिथे हे ग्रँट दिलेलं नाही. ही कुठेतरी फार मोठी तफावत आहे. याच्यावर सुद्धा आपलं लक्ष गेलं पाहिजे. सरकारने सुद्धा लक्ष दिलं पाहिजे आणि एकंदरीत या उच्च शिक्षणासंदर्भातली जे काही धोरण आहे अतिशय अगदी चांगलं आहे की ज्या पद्धतीमध्ये आज उच्च शिक्षणामध्ये 13वी 14वी म्हणजे जेव्हा तुम्हाला पाहिजे तुम्ही बॅकआउट एक्झिट करू शकता. तुमचे जे क्रेडिट जे गुण असतील ते तिथेच राहतील आणि त्याच्यानंतर तुम्हाला कॅरी फॉरवर्ड करता येईल तर तुम्हाला कॅरी फॉरवर्डही करता येईल. परंतु हा बदल करत असताना ज्या काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत सरकारने त्यावरती एक संशोधन केलं पाहिजे. म्हणजे इम्प्लिमेंट करताना लगेच डायरेक्टली रिकरंटली इम्प्लिमेंट करता संशोधन करून जर इम्प्लिमेंट केलं तर हे फार मोठं खच्चीकरणापासून जे बहुजन वर्गाचं खच्चीकरण असेल किंवा अभिजन वर्गामध्ये जे काही आर्थिक दुर्बल घटक असेल त्यांचं जे खच्चीकरण होत असेल ते वाचलं जाणार आहे. आज आपण हे करत असताना क्वालिटीवर महत्व दिलेलं आहे. आज मी तुम्हाला सांगतो की आज अगदी क्वालिटीच्या संदर्भामध्ये एक फार मोठं ताजं उदाहरण सांगतो आणि ह्या शैक्षणिक धोरणामध्ये सुद्धा म्हटलेलं आहे की उच्च शिक्षणामध्ये की एकंदर शिक्षण याच्यामध्ये क्वालिटी ही असलीच पाहिजे आणि ही क्वालिटी असण्यासाठी आज आपल्याकडेच म्हणजे केजी टू पीजी चं शिक्षण देणारे आपल्याकडे फार मोठी मुंबईमध्ये एक संस्था चालक संस्था आहे जी सौम्या विद्याविहार आहे. सौम्या विद्याविहारमध्ये तुम्ही रिसेंटली तुम्हाला कळलं की त्यांच्याकडे असलेले क्वालिटी देण्यासाठी त्यांनी प्रायव्हेट युनिव्हर्सिटी उघडली आणि ती क्वालिटी देण्यासाठी त्यांच्याकडे असलेले मुंबई विद्यापीठाचे कोर्सेस त्यांनी जे कमी शुल्कामध्ये होते ते बंद केले आणि तेच कोर्सेस त्यांनी महागडे म्हणजे ज्याची फी होती ₹20,000 ते ₹25,000 जे विना अनुदानित कोर्सेस मुंबई विद्यापीठाचे जे कोर्सेस होते ते त्यांनी बंद केले आणि तेच कोर्सेस त्यांनी त्यांच्या प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी सुरू केले आणि त्याची फी आहे 70,000 पासून ते ₹1,00,000.
विचारलं तर म्हणतात की आम्ही क्वालिटीसाठी करतोय. तर मला असंच म्हणायचं आहे की हे शिक्षण धोरण राबवताना सुद्धा जर सरकार क्वालिटी देत असेल, क्वालिटी देताना त्याचं स्वागत आहे. परंतु ते क्वालिटी देत असताना इट शुड नॉट ॲट द कॉस्ट ऑफ द डाउन टू द पीपल ऑर किंवा हे त्याच्या धर्तीवरती नसलं पाहिजे. काही लोकांच्या जे अशिक्षित आहे किंवा जे दुर्बळ घटक आहे त्यांच्या याच्यावरती नसलं पाहिजे ते. ते देत असताना जसं तुम्हाला सांगितलं की ते त्यांनी जे कमी पैशामध्ये असणारे जे काही विद्यापीठाचे कोर्स ते बंद केले आणि ते महागडे कोर्स त्यांनी सुरू केलेले. विचारलं तर त्यांना क्वालिटी द्यायची होती. परंतु क्वालिटी इट शुड नॉट बी ॲट द कॉस्ट ऑफ दिस लो कॉस्ट कोर्सेस. तर याच्यावर सुद्धा विचार झाला पाहिजे. मला असं वाटतं की महाराष्ट्र प्रबोधिनीच्या वतीने पाटील सरांना पण मी फार मोठी म्हणजे एक अगत्याची विनंतीच करेल की इव्हन हा ऍक्ट आपल्याला मला वाटतं 2 तारखेला दोन्ही सदनामध्ये बीजेपीचं पाठबळ असल्यामुळे डेफिनेटली मला वाटतं तो तिथे पास होणारच आहे आणि राष्ट्रपती सही होऊन तो अंमल करावाच लागेल. पण आणि अंमल ठीक आहे, चांगल्या गोष्टी आहेत, त्याचं आपण स्वागत केलंच पाहिजे, हरकत नाही. परंतु ज्या काही हिंड्रन्स आहेत, ज्या काही लॅक्युनाज आहेत, ज्या काही इन्फ्रास्ट्रक्चर बद्दल आता मी जे बोललो, महाविद्यालयाचे इन्फ्रास्ट्रक्चर असेल की फायनान्स संदर्भातलं असेल, तर त्याच्यासाठी एक फार मोठी एक इम्प्लिमेंट करायच्या आधी एक स्टडी झाली पाहिजे. अगदी सर्वच टप्प्यावरती स्टडी झाली पाहिजे. त्या स्टडीचा रिपोर्ट आला पाहिजे आणि मग ज्या विद्यापीठ आहे की जे महाविद्यालय ज्यांना कुठे एक असा पुशबॅक देता येईल तर ते पुशबॅक सरकारने द्यावं. त्याची जबाबदारी केंद्र सरकारने घ्यावी, राज्य सरकारने घ्यावी आणि महाराष्ट्र प्रबोधिनीने या संदर्भामध्ये सरकारला जो असेल, जो आढावा असेल की जो रिसर्च असेल की जो फीडबॅक असेल, मला असं वाटतं की महाराष्ट्र प्रबोधिनी सखोल असं संशोधन करून ते राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला पुरवावं. इथे सांगतो. धन्यवाद. पाटील सर. हा, धन्यवाद संतोष. खरोखरच एक अशी वेगळी बाजू जी आहे जी सर्वसामान्य माणसांना माहित नाहीये, सर्वसामान्य जनतेला माहित नाहीये. ही बाजू उलगडून आणण्याचा जो प्रयत्न जो आहे, जो आवाका जो आहे या अभ्यासाचा आणि या चळवळीचा जो आवाका जो आहे तो आज इथे मांडण्यात आलेला आहे आणि सरकारला या पद्धतीनं या माध्यमातून सरकारसमोर आम्ही एक मांडणी ही जी ठेवलेली आहे आणि विशेष करून सर्वांना सांगायचं आहे की याच व्यासपीठावरती आपण महाराष्ट्राच्या मंत्र्यांना, शिक्षण मंत्र्यांना सुद्धा याच व्यासपीठावरती आपण बोलवणार आहोत आणि त्यांना सांगणार आहोत की याच्यावरती तुम्ही विचार करा. जेव्हा राज्याच्या शिक्षणाचा जेव्हा विचार होईल त्यावेळेला तुमची जबाबदारी एक पालक म्हणून असेल की हे धोरण अंमलबजावणी करताना सर्वसमावेशक असावं, कुठल्याही एका घटकावरती किंवा वंचितांवरती याचा कुठलाही परिणाम होता कामा नये. आणि खरंच दोघांनी सुद्धा माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि उच्च शिक्षण याबद्दलचं जी मांडणी केली ती अप्रतिम होती. मला यातून काही गोष्टी 2-3 गोष्टी ज्या दिसतायत त्या दिसतात. त्याच्यामध्ये एक मला खूप मोठी भीती दिसते, ती म्हणजे घटनेने दिलेला जो अधिकार आहे, राईट टू एज्युकेशनचा अधिकार, जो आरटीईचा अधिकार जो आहे, या आरटीईच्या अधिकारामध्ये भविष्यामध्ये या आरटीईचं खच्चीकरण होणार नाही ना, ही जबाबदारी सर्व राजकीय कार्यकर्त्यांची महाराष्ट्रातली आहे. कारण समाजातला जो वंचित घटक आहे, समाजातला जो बहिष्कृत घटक आहे, म्हणजे उघड बहिष्कृत नाही परंतु अप्रत्यक्ष बहिष्कृत, त्या घटकाला न्याय देण्याकरता आरटीई हा एक उत्तम टूल आहे आणि त्या टूलचा वापर करणं हे खूप गरजेचं आहे आणि त्याकरता राजकीय कार्यकर्त्यांची, सर्वच महाराष्ट्रातल्या राजकीय कार्यकर्त्यांची ती जबाबदारी होती. संतोष गांगुर्डे आणि सरांनी दोघांनी पण जो विषय मांडला त्या विषयावरती आपल्याला याचं एक मेमोरंडम आपण तयार करणार आहोत आणि ते मेमोरंडम तयार करून म्हणजे दोघांच्याही, तुमच्या दोघांच्याही अध्यक्षतेखाली एक आपण समिती तयार करणार आहोत आणि त्या समितीमध्ये शिक्षण क्षेत्रातली जी मंडळी आहेत आणि शिक्षण क्षेत्रातले जे चळवळीतले कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांना आपण एकत्र आणून त्याच्यावरचं एक मेमोरंडम जे आहे की उद्या या नीतीचं, या धोरणाचं अंमलबजावणी करत असताना या मेमोरंडमचा सुद्धा विचार करून सर्व समावेशक निर्णय जे आहेत ते निर्णय घेण्यात आले पाहिजेत. हे निश्चितच महाराष्ट्र प्रबोधिनीचं हे काम राहीलच आणि महाराष्ट्रातल्या सर्व राजकीय पक्षांना ही आग्रहाची सुद्धा भूमिका राहील राजकीय कार्यकर्त्यांच्या माध्यमातून की भविष्यामध्ये येणाऱ्या ह्या धोरणावरती काटेकोरपणे लक्ष देऊन समाजातल्या सर्व घटकांना समान न्याय मिळेल, समान अधिकार मिळेल आणि शिक्षणाचा जो अधिकार आहे, शिक्षण हे खरं म्हणजे ही सेवा आहे. लक्षात घ्या, ह्या सेवेचं बाजारीकरण जे दिसतंय, पदोपदी दिसतंय, हे पदोपदी असणारं बाजारीकरण ह्या धोरणाने थांबवलं जाणार आहे का, याचा परिणाम किती व्यापक आणि कशा पद्धतीने होणार आहे
या सगळ्याचा विचार आपल्याला करायचा आहे. आजच्या या व्यासपीठावरून हा एक विषय मांडण्याचा हा प्रयत्न जो आहे हा महाराष्ट्र प्रबोधिनीकडून झालेला आहे. आणि महाराष्ट्र प्रबोधिनीने या सर्व उद्देशच हा आहे की राजकीय कार्यकर्ते जे राजकीय कार्यकर्ते हे प्रामुख्याने मूळ प्रवाहात आहेत, राजकीय प्रवाहात आहेत, त्यांना याबाबतची जाणीवा त्यांच्या निर्माण झाल्या पाहिजे, त्यांची संवेदना ही जागृत राहिली पाहिजे आणि समाजातल्या प्रत्येक घटकाला समान न्याय आणि समान तत्वावरती त्याचं संपूर्णपणे अंमलबजावणी झाली पाहिजे. याकरता प्रयत्नशील राहण्याकरता कार्यकर्त्यांना प्रशिक्षित करण्याचं धोरण जे आहे, जे धोरण म्हणजे समान न्याय समान हक्काचं जे धोरण डॉक्टर बाबासाहेबांनी मांडलं, त्या धोरणाची अंमलबजावणी करण्याचं एक उद्देश जो आहे तो महाराष्ट्र प्रबोधिनीचा आहे. त्या उद्देशाच्या दिशेने वाटचाल करत समस्त महाराष्ट्रातल्या समस्त राजकीय कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन आपण एक नवीन दिशेकडे, म्हणजे याचं टायटलच आम्ही दिलं होतं की शिक्षणाच्या स्वातंत्र्याची वाटचाल. आता ही शिक्षण स्वातंत्र्याची वाटचाल आहे, लक्षात घ्या, हे स्वातंत्र्य नाही. या वाटचालीमध्ये आपण किती खाचखळगे येत आहेत, त्या खाचखळग्यांसाठी एक विवेकवादी आणि बुद्धिप्रामाण्य असा विचार करून कशा पद्धतीने आपल्याला पुढे वाटचाल करता येईल याबद्दल आपल्याला निश्चितच विचार करायचे. आणि यासाठी ज्यांना ज्यांना या धोरणाच्या संदर्भात आपला मत मांडायचं असेल तर महाराष्ट्र प्रबोधिनीच्या वेबसाईटवरती एक तिथे आहे की तिथे तुम्ही तुमचं एक रेफरन्सेस, तुम्ही तुमचं मत मांडू शकता, कमेंट्स देऊ शकता. तिथे जाऊन तुम्हाला तिथे त्या कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला कमेंट्स टाकायचे, तुमचं मत मांडायचंय. आणि निश्चितच महाराष्ट्र प्रबोधिनीचा हा विचारच की साक्षरता निर्माण करणं, राजकीय कार्यकर्त्यांमध्ये साक्षरता निर्माण करणं आणि चांगला राजकीय कार्यकर्त्यांचा एक वर्ग या राज्यामध्ये, या राष्ट्रामध्ये निर्माण करण्याची भूमिका आहे. मी आजच्या उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे मी आज इथे आभार व्यक्त करतो आणि आज आपण इथे उपस्थित राहिलात आणि खरोखरच एक शास्त्रोक्त पद्धतीने आणि संशोधनात्मक हे करून खरी जी बाजू आहे, जी ग्राउंड लेवलची जी बाजू आहे, ती बाजू तुम्ही मग ती ग्रामीण भागातली बाजू सरांनी मांडली असेल, शहरातली बाजू जी आहे आणि ज्या विद्यापीठांच्या संदर्भात जे काही विद्यापीठांची जी मुजोरी आहे, काही विद्यापीठांची ती मुजोरी ही आज इथे मांडण्याचा प्रयत्न झाला. परंतु असेही काही विद्यापीठ आहेत की जे एका ध्येयाने चाललेले आहेत, असेही काही कॉलेजेस आहेत जे एका ध्येयाने आज मार्गक्रमण करतायत, म्हणजे ते पिचले गेलेले आहेत, ते खंगलेले आहेत, तरी सुद्धा ते चाललेत. सरकार त्यांच्या पाठीमागे या नीतीचा वापर करून तिथे खंबीरपणे उभं राहावं, यासाठी आपल्या सर्वांना प्रयत्न करावे लागतील आणि शिक्षणाला सेवाभावाचा अत्युच्च दर्जा जो आहे तो दर्जा देण्याकरता आपण सर्वजण प्रयत्नशील राहू. महाराष्ट्र प्रबोधिनीच्या वतीनं मी आपल्या दोघांचाही मी इथे आभारी आहे आणि आजच्या या फेसबुक लाईव्हला आणि आजच्या या कार्यक्रमा सेशनला उपस्थित असलेल्या सर्व कार्यकर्त्यांचं आणि सर्व व्ह्युअर्सचं मी इथे धन्यवाद देतो. महाराष्ट्र प्रबोधिनीच्या या चळवळीमध्ये तुम्हाला, या व्यासपीठामध्ये तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर www.maharashtraprabodhini.com इथे आपण जाऊन तिथे संकेतस्थळाला भेट देऊ शकता आणि संकेतस्थळाला भेट देऊन निश्चितच तिथे फॉर्म आहे, तिथे तुम्ही सदस्य होऊ शकता. सदस्यत्व विनामूल्य आहे. हे एक चळवळ आहे, ही एक जागृतीची चळवळ आहे, ही एक कायद्याच्या साक्षरतेची चळवळ आहे, जी राजकीय कार्यकर्ते किंवा राजकीय प्रवाहामध्ये असलेले सर्व जे आहेत त्या प्रत्येक घटकासाठी ही चळवळ सुरू झालेली आहे. आणि आपण सर्व पुन्हा एकदा सर्वांचं मी आभार व्यक्त करतो आणि आजचं हे सेशन इथे संपलं असं जाहीर करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.